नमस्कार. आजचे हे उत्सव मूर्ती आहेत ते आपल्याला मार्गदर्शनासाठी इथे येणार आहेत, पण त्यांना इथे बोलवण्यापूर्वी त्यांच्यासाठी दोन ओळी मला असं वाटतं त्या त्यांच्या जीवन प्रवासाला तंतोतंत जुळतात. वक्त से लड़कर जो अपना नसीब बदल दे, वक्त से लड़कर जो अपना नसीब बदल दे, इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. कल क्या होगा कभी ना सोचो, कल क्या होगा कभी ना सोचो, क्या पता कल वक्त खुद अपनी तस्वीर बदल दे. सो मित्रांनो, आजचे उत्सवमूर्ती अज्ञान राजेश अखाडे सर यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. सर, तुमचं स्वागत आहे व्यासपीठावर. माझं एकदम आवडतं म्युझिक. वी आर ऑल बॉर्न टू विन. Are we not? Yes. Can we all clap for this occasion today? टाळ्या वाजवायचे 4 फायदे असतात. 4 फायदे मी 3च सांगेन आणि चौथा शेवटी सांगणार. जेव्हा मी संपवणार तेव्हा सांगणार. पहिला फायदा म्हणजे इट हेल्प्स युअर ब्लड सर्क्युलेशन. दुसरा फायदा म्हणजे सुस्ती आली असेल तर ती दूर होते. तिसरा फायदा म्हणजे शेजारी बसलेला व्यक्ती जर झोपत असेल तर तो जागा होतो. इट्स माय प्रिव्हिलेज टू बी हिअर. माझ्या मराठीच्या ग्रामरला लक्ष न द्यावं अशी माझी विनंती. एवढी सुरेख मराठी मी ऐकतोय संध्याकाळपासून तर भीती वाटायला लागली की या लोकांना माझी मराठी जमणार की नाही जमणार. माझं संभाषण मी मार्लिशमध्ये करणार, म्हणजे थोडं मराठी थोडं इंग्लिश. त्याला मी मार्लिश म्हणतो. बॉर्न टू विन इज अ फंटॅस्टिक इनिशिएटिव्ह. मला वाटतं आपल्या देशाला, भारत देशाला असे अनेक उपक्रम पाहिजेत ज्या माध्यमातून आपण आपल्या लोकसंख्येला एक उद्योजक कसा व्हावं हे शिकवणं फार महत्त्वाचं आहे. कुठच्याही व्यक्तीची, कुठच्याही परिवाराची, कुठच्याही समाजाची किंवा कुठच्याही देशाची प्रगती जर घडवायची असेल तर ते फक्त एका उद्योजकाच्या मार्फतच होऊ शकतं असं मी ठाम मानणारा व्यक्ती आहे. या जगामध्ये जेवढ्या लोकांनी प्रगती केली आहे, जेवढ्या देशांनी प्रगती केली आहे, प्रगतशील देशांमध्ये जर तुम्ही लोकसंख्येच्या प्रमाणात जर उद्योजक पाहिले तर तुम्हाला ते पर्सेंटेज फार मोठं वाटेल. आणि इंडिव्हिज्युअल उद्योजकांच्या प्रगतीमुळे कलेक्टिव्हली तो देश प्रगती करतो. आपण ज्या राष्ट्रामध्ये राहतो, महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 12 कोटी. 85% of the countries in the world cannot match the population of even Maharashtra. एवढा हा मोठा राष्ट्र आहे. मी श्री अतुल राजोलीजींना धन्यवाद सांगतो की त्यांनी हा उपक्रम राबवला आहे आणि आमचं भाग्य समजतो की या संस्थेच्या सुरुवातीलाच आम्ही जुळून गेलो. मला असं वाटतं की येणारे 100 वर्ष या पृथ्वीवर जर कुठच्या देशाचे असतील तर तो आहे भारत देश. आणि ते मी पाहू शकतो, त्याचा मला विश्वास आहे आणि ते मी अनुभवतो. आय एम अ व्हेरी 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 प्राऊड इंडियन. मला अभिमान आहे भारतीय असण्याचा, मला अभिमान आहे महाराष्ट्रीयन असण्याचा. देवाच्या कृपेने अनेक वेळेला मला संधी मिळते परदेशी प्रवास करायची, अशा सभेंमध्ये सहभागी व्हायची. शेजारी बसलेल्या माणसाला जेव्हा समजतं की मी भारतीय आहे तर ते घाबरतात. सध्या घाबरतात आणि रिस्पेक्ट देखील देतात. तर का? जगामध्ये आजच्या तारखेला पृथ्वीवर प्रत्येक परदेशी माणसाला भारत देशाची भीती वाटते. भीती कशासाठी वाटते? की आपण त्यांच्याबरोबर मारामारी करू आणि जिंकू त्यासाठी नव्हे, तर आपण धंद्यामध्ये इकॉनॉमिकली त्यांच्यापेक्षा मजबूत होत चालले आहोत आणि त्याची त्यांना भीती वाटते. पृथ्वीवर every 6th man alive today is an Indian. Every 6th man. India is not a country. India is a world in a country. आपल्याला पूर्ण जगाशी काही घेणं देणं नाही जरी ठेवलं तरी देखील आपल्या देशाची भरपूर प्रगती होऊ शकते. The youngest population of the world is in India. ॲव्हरेज इंडियन 26 वर्षाचा आहे. ॲव्हरेज चायनीज 32 वर्षाचा आहे. ॲव्हरेज अमेरिकन 42 वर्षाचा आहे आणि ॲव्हरेज युरोपियन 48 वर्षाचा आहे.
सांगायचं तात्पर्य म्हणजे आपल्या देशामध्ये ज्या मॅनपॉवरला एका काळी श्राप मानलं जायचं तेच मॅनपॉवर आजच्या घडीला आपली ताकद आहे. एक भूतपूर्व प्रधानमंत्री, लंडनचे प्रधानमंत्री, युकेचे प्रधानमंत्री म्हणाले इन अ व्हेरी सार्कास्टिक वे दॅट इंडिया इज नॉट अ नेशन, इंडिया इज अ पॉप्युलेशन. अपमानित रूपात म्हणाले ते. आणि आज ह्याच पॉप्युलेशनच्या जोरावर द होल वर्ल्ड इज डिपेंडिंग. इंडिया इज अ लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. आपल्याकडे जे अडचणी आहेत ह्या आपल्या अडचणी नव्हे तर या आहेत ऑपॉर्च्युनिटीज. परदेशी देशांमध्ये ज्या कंपनीला गाडी विकायची असेल ते लोक आपल्या देशात येतील आणि रस्ता बनवतील, कारण द कंपनी विच वॉन्ट्स टू सेल द कार विल मेक द रोड, बिकॉज इफ देर इज नो रोड हू विल बाय द कार. ऑपॉर्च्युनिटीज एवढ्या प्रचंड येणार आहे या देशामध्ये की या ऑपॉर्च्युनिटीजची आपण तयारी करणं फार गरजेचं आहे. बिल्ड, ऑपरेट अँड ट्रान्सफर ही जी कॉन्सेप्ट आहे, कारण आपल्या सरकारकडे कॅपिटल डेव्हलपमेंट करण्यासारखा पैसा नाही, तरीसुद्धा वी आर द लार्जेस्ट मिडल क्लास इकॉनॉमी ऑफ द वर्ल्ड. वी आर वन ऑफ द मोस्ट पॉप्युलेटेड कंट्रीज ऑफ द वर्ल्ड. आणि लोकांना पाहिजेत कस्टमर्स. म्हणून जगातली प्रत्येक प्रगतिशील कंपनी किंवा प्रगतिशील देश भारत देशाकडे आतुरतेने पाहतोय. आपल्याकडे जेवढे केऑस आहे, आपल्याकडे जेवढं कन्फ्युजन आहे, जेवढे प्रॉब्लेम्स आहेत, हे देवाच्या कृपेने चांगली गोष्ट आहे की हे सगळं आपल्याकडे आहे. कारण या देशामध्ये येऊन कुठच्याही परदेशी माणसाला व्यवसाय करण्यासाठी आपल्याबरोबर कोलॅबरेट करावं लागेल. त्यांना एक लोकल पार्टनर लागेल, त्यांना एक भारतीय उद्योजकच लागेल कंपल्सरली. त्याशिवाय कुठचीही कंपनी किंवा कुठचाही देश या देशामध्ये येऊन व्यवसाय करू शकणार नाही. या संधी आपण कशा घेऊ शकतो किंवा या संधींची आपण तयारी कशी करू शकतो हे समजणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्ही पहिला पाऊल उचललेला आहे. बॉर्न टू विन या उपक्रमात सामील होऊन तुम्ही पहिला पाऊल उचलला आहे की तुम्ही उद्योग कसा करावा, एक उद्योजक कसं व्हावं. उद्योग करणं अतिशय सोपं आहे, यश प्राप्त करणं त्यापेक्षा सोपं आहे. जर काय कठीण असेल तर मिळालेलं यश जे आहे त्याला आपण मेंटेन कसं करून ठेवू शकतो. येणाऱ्या दिवसांमध्ये मित्रांनो, स्पर्धा जी आहे ती 2 व्यक्तिमत्वांमध्ये असणार आहे. स्पर्धा फक्त 2 प्रोडक्ट किंवा 2 सर्व्हिस किंवा 2 कंपनीजमध्ये नसून, प्रोडक्ट यांच्यामध्ये नसून 2 व्यक्तिमत्वांमध्ये असणार आहे. आणि याच्यातला तोच व्यक्ती जिंकेल जो सर्वात चांगला केपेबल असू शकतो. मी नेहमी मित्रांनो लोकांना सांगतो की एका रेसमध्ये 10 मर्सिडीज गाड्या जरी चालल्या तरी जिंकणारी गाडी एकच. जो व्यक्ती त्या गाडीला अति उत्कृष्टपणे चालवू शकेल तोच ती रेस जिंकू शकेल. बॉर्न टू विन सारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अति उत्कृष्ट उद्योजक होऊ शकतो. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, कुठचाही उद्योजक जो आहे त्याच्याकडे एक पर्सनल कोच असतो. सचिन तेंडुलकर जरी जगातला सगळ्यात चांगला बॅट्समन असला तरीसुद्धा त्याला शेवटपर्यंत कोच होताच. पुढची पायरी घेण्यासाठी आपल्याला कोचिंग, मार्गदर्शन आणि आपल्यासमोर एक मिरर हे असणं देखील गरजेचं आहे. डोंट थिंक स्मॉल, ऑलवेज थिंक बिग, ऑलवेज थिंक ग्लोबल. जो एंटरप्रेन्योर ग्लोबल विचार करेल तोच जिंकेल. मित्रांनो, साधारणतः 45 वर्षांअगोदर अरबस्तानमध्ये काहीही नव्हतं. गरीबातला गरीब अरब आणि श्रीमंतातला श्रीमंत अरब प्रवास करण्यासाठी उंटाचा वापर करायचा. अचानक त्यांना तेल मिळालं आणि ते एवढे श्रीमंत झाले की आजच्या घडीला गरीबातला गरीब अरबसुद्धा त्याच्या पार्किंग लॉटमध्ये 4 मर्सिडीज गाड्या ठेवतो. अजून 45 वर्षानंतर तेल संपेल आणि मग ह्या मर्सिडीज चालवण्यासाठी परत उंटा आणावा लागेल खेचून नेण्यासाठी. भारतीय नागरिकांचा तो प्रॉब्लेम नाही. आपण जगावर काबीज करणार अकलेच्या जोरावर. येणाऱ्या वर्षांमध्ये कोणाला गोळी मारायची गरज नाही, बॉम्ब टाकायची गरज नाही. येणाऱ्या दिवसांमध्ये ज्या वॉरफेअर होणार आहेत, जे वॉर्स होणार आहेत, दोज आर गोइंग टू बी इकॉनॉमिक वॉर्स.
It is us against the others. There is not going to be any geographical boundary. ग्लोबलायझेशनमुळे पूर्ण जग एक फार छोटंसं गाव झालेलं आहे आणि यामुळे परदेशी संधी आपल्याला मिळेल आणि आपल्या संधीसुद्धा परदेशी लोकांपर्यंत पोहोचतील. आपल्या संधी आपल्याकडे असावे आणि त्यांच्या संधी आपण घ्यावे, यासाठी या देशामध्ये उद्योजकता वाढणं फार गरजेचं आहे. लहानपणी मी एक फार इंटरेस्टिंग कार्यक्रम बघायचो आणि ते मला समजायचं नाही, पण मला ते नाव आवडायचं. आपली माती आपली माणसं. लोकांना माहिती आहे का? आता येणाऱ्या वर्षांमध्ये आपली माती आणि त्यांची माणसं, परदेशातली सगळी लोक आपल्या देशात येऊन काम करतील. मित्रांनो, मी मस्करी करत नाही आहे. ॲग्रिकल्चर हा देखील एक फार मोठं क्षेत्र या देशामध्ये होत चाललेला आहे. कॉर्पोरेट कंपनीसुद्धा ॲग्रिकल्चरकडे वळत आहेत. या देशामध्ये ॲग्रिकल्चर, इन्फ्रास्ट्रक्चर, एज्युकेशन, हेल्थ अँड वेलनेस या सगळ्या इंडस्ट्रीज प्रचंड प्रमाणात वाढणार आहेत आणि या 4 ते 5 इंडस्ट्रीजच्या निगडीतच आपला व्यवसाय असतो. म्हणून आपण आपल्या व्यवसायामध्ये कसं फास्ट प्रगती करू शकतो याचा ब्लूप्रिंट किंवा बिझनेस स्ट्रॅटेजी ॲडव्हान्समध्ये काढून ठेवणं फार गरजेचं आहे. जर आपण ते मांडू शकलो तर आपल्याला आपली दिशा समजेल. एक व्यक्ती इथे म्हणाला प्राईज घेताना की घरातनं निघताना जेव्हा तुम्हाला समजत नाही की तुम्हाला कुठच्या पत्त्यावर पोचायचं आहे तर तुम्ही डायरेक्शनलेस होता. त्याचप्रमाणे जेव्हा देखील आपण बिझनेस सुरू करतो त्याच क्षणाला आपल्याकडे आपल्या बिझनेसचा 1 year प्लॅन, 5 year प्लॅन, 10 year प्लॅन, 15 years प्लॅन, 20 years प्लॅन आणि अ प्लॅन आफ्टर आय एम नॉट देअर विच इज नोन ॲज अ सक्सेशन प्लॅन. एवढं प्लॅनिंग करून ठेवणं फार गरजेचं आहे. कारण जर तुम्हाला तुमचं डेस्टिनेशन माहीत असेल तर तुम्ही तिथे सोप्या प्रकारे पोहोचू शकता. माझा व्यवसाय एक छोटीशी नदी आहे. हा कुठच्या समुद्रात जाऊन मिळतो त्याचा ठाम पत्ता मला आजपासून असणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये परदेशी कंपनी या भारतात येणार आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना एक लोकल अतिउत्कृष्ट सक्सेसफुल, ऑनेस्ट आणि रिलायबल एंटरप्रेन्योर लागेल. मित्रांनो, टेक्नॉलॉजीनी पूर्ण जगाला गाव बनवलंय, छोटंसं गाव बनवलंय. ऑनेस्टी इज नो मोर अ चॉईस, ऑनेस्टी इज अ कंपल्शन. जर तुम्ही ऑनेस्ट आहात तुमच्या व्यवसायामध्ये तरी लोकांना समजेल आणि जर तुमच्या ऑनेस्टीवर क्वेश्चन मार्क असेल तर ते लोकांना जास्ती लवकर समजेल. नेगेटिव्हिटी ऑलवेज स्प्रेड्स फास्टर दॅन पॉझिटिव्हिटी. या गोष्टी लक्षात ठेवून टेक्नॉलॉजीचा योग्य वापर करून जर आपण आपल्या बिझनेस मॉडेलमध्ये व्यवस्थित प्रकारे जर आपण राबवू शकलो तर येणारे 100 वर्ष आपले आहेत. जगातले सगळे इकॉनॉमिस्ट म्हणतात की येणारे 100 वर्ष 4 देशांचे आहेत, ज्याला आपण म्हणतो ब्रिक कंट्रीज. ब्रिक कंट्रीज म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना. या 4 कंट्रीजमध्ये सध्या इकॉनॉमिस्ट म्हणतात की सगळ्यात जास्ती प्रगती जर वेगाने कोणाची होऊ शकणार आहे तर ती आहे भारत देशाची. असं का? इकॉनॉमिक्समध्ये एक स्टेटमेंट आहे, एक्सपेंडिचर इन द इकॉनॉमी लीड्स टू इन्कम टू द पीपल. म्हणजे जेव्हा आपला देश बनत जाईल, घडत जाईल, जेव्हा प्रगती होईल, जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर बांधला जाईल, तेव्हा समाजामध्ये खर्च केलेला पैसा हा तुमच्या आणि माझ्या घरात येणार आहे. आपल्याकडे 24 तास पाणी नाही, इट इज अन ऑपॉर्च्युनिटी. आपल्याकडे 24 तास वीज नाही, इट इज अन ऑपॉर्च्युनिटी. आपल्याकडे कम्युनिकेशनचे साधन व्यवस्थित नाही आहेत, इट इज अन ऑपॉर्च्युनिटी. 1.5 वर्ष अगोदर टाइम्स ऑफ इंडियाच्या फ्रंट पेजवर मी एक आर्टिकल वाचलेलं आणि त्या आर्टिकलचं हेडिंग होतं की देशाच्या प्रगतीसाठी, भारत देशाच्या प्रगतीसाठी जर कशाची गरज असेल तर ते आहे बिपासाची. आता बिपासा म्हणजे बिपासा बासू नव्हे, बिपासा म्हणजे बिजली, पाणी और सडक. या 3 गोष्टींचं जेवढं उद्धार होईल, जेवढी प्रगती होईल तेवढा भारत देश प्रगतिशील होत जाईल. आपण पाहतोय मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून की आपल्या देशामध्ये फक्त 4% लोक इन्कम टॅक्स भरतात. फक्त 4% लोक. आणि 4% लोक इन्कम टॅक्स भरून सुद्धा भारत देशाची प्रगती किती वेगाने चाललेली आहे की पूर्ण जग आपल्याकडे, पूर्ण जगाचं लक्ष आपल्याकडे केंद्रित आहे. फक्त विचार करा की उद्योजकतेतनं जर आपली प्रगती होत गेली
आणि हे 4%वरनं 50% लोकसंख्या जर इन्कम टॅक्स भरायला लागली तर कदाचित आपण जे आज सध्या वर्ल्ड बँकेकडनं लोन घेतोय आपण वर्ल्ड बँकेला लोन देत जाऊ. आणि ते होण्यासाठी आणि ते घडण्यासाठी मित्रांनो काही कठीण नाही आहे. या देशाचा इतिहास सांगतं की एका काळी भारत देश जगातलं सर्वात श्रीमंत देश होतं. 1760 मध्ये भारत देश जगातला सर्वात श्रीमंत देश होता आणि पुढच्या 100 वर्षांमध्ये तसंच घडणार आहे. भारत देश परत इकॉनॉमिकल पॉवर्सवर जगातला सर्वात ताकदवर देश होणार आहे. इतिहास हे पण म्हणतं की कुठच्याही प्रगतिशील देशाचे प्रगतीचा जो ग्रिप असतो तो 100 ते 350 वर्षाचा असतो. अमेरिकेची जी प्रगती झालेली आहे ती संपली, आता ती घसरत जाणार. लंडन तर ऑलरेडी घसरलेलाच आहे, युरोपमध्ये दम नाही आहे. पण भारत देशाची प्रगती आता सुरू झालेली आहे, मागच्या 15 वर्षापासून सुरू झालेली आहे आणि पुढच्या 100 वर्षांपर्यंत कमीत कमी राहणार. त्याच्या पुढचं प्रेडिक्शन आपण करू शकत नाही. सांगायचं तात्पर्य म्हणजे येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज एनकॅश करायची तयारी ठेवणं फार गरजेचं आहे. जेव्हा भारत देशाची, मला ग्लोबलायझेशनवर बोलायचं म्हणून मी जोर याच विषयावर टाकणार आहे. जेव्हा भारत देशाला आझादी मिळाली, जेव्हा फ्रीडम मिळाला 1947 मध्ये, त्या काळामध्ये ज्या उद्योजकांकडे ताकद होती तेच यशस्वी होते. जिसकी लाठी उसी की भैंस. त्याच्यानंतर एक असा काळ आला जिथे ज्या भारतीय उद्योजकांकडे नॉलेज होतं, जे हुशार होते ते प्रगतिशील झाले आणि ते ताकदवर झाले पैशाच्या जोरावर. त्यांनी भरपूर पैसा कमवला जगभरामध्ये आणि ते ताकदवर झाले. आता जो काळ आहे हा काळ आहे सोशल एंटरप्रेन्योरशिपचा. सोशल एंटरप्रेन्योरशिप म्हणजे काय? सोशल एंटरप्रेन्योरशिप म्हणजे ज्या समाजात आपण पैसे कमवतोय, ज्या समाजामध्ये आपण उद्योग करतोय, त्याच समाजामध्ये आपल्या मुनाफ्यातला एक छोटासा हिस्सा समाजात कुठच्या ना कुठच्या मार्फत पेरणं गरजेचं आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये असाच उद्योजक प्रगती करेल जो एकदम शार्प असेल, त्याच्याकडे भरपूर नॉलेज असेल आणि या नॉलेजचा वापर करण्यासाठी तो त्याच्या मनाला तार जोडून व्यवसाय करेल. असाच उद्योजक जिंकेल. लर्न, अर्न अँड रिटर्न इज गोइंग टू बी द नेक्स्ट फिलॉसॉफी ऑफ बिझनेस. सोशल एंटरप्रेन्योरशिप इज गोइंग टू बी द नेक्स्ट व्हील ऑफ सक्सेस. या गाडीमध्ये आपण सर्वांनी बसणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, जो व्यवसाय आपण करतोय हा व्यवसाय सोशल एंटरप्रेन्योरशिपचा आहे की नाही याचा ॲसिड टेस्ट म्हणजे 5 सोपे प्रश्न. जो व्यवसाय आपण करतोय, जसं ज्या मॅडमने इंट्रोडक्शन दिलं त्या म्हणाल्या की बिझनेस इज नथिंग बट मेकिंग पीपल्स लाईफ इझी. या दृष्टिकोनातून आपण जर उद्योग करतोय आणि जर या 5 प्रश्नांचं जर आपल्याला पॉझिटिव्ह उत्तर मिळालं तर आपला व्यवसाय देखील सोशल एंटरप्रेन्योरशिपच्या ढाच्यामध्ये बसेल. पहिला प्रश्न, आपला व्यवसाय करण्याचा, मी याला 5 P म्हणतो, आपला व्यवसाय करण्याचा उद्देश काय आहे? व्हॉट इज द पर्पस ऑफ मी टू डू बिझनेस? जर माझं उद्देश फक्त प्रॉफिट करणं आहे तरी मी यशस्वी राहणार, पण माझ्या प्रगतीचं प्रमाण, द प्रपोर्शन ऑफ माय सक्सेस विल बी लिमिटेड. जर माझा पर्पज असेल की या समाजामध्ये मला एक चांगलं प्रोडक्ट द्यायचं आहे, मला एक चांगली सर्व्हिस द्यायची आहे आणि ऑटोमॅटिकली मला मुनाफा होईल, प्रॉफिट होईल, असा उद्योजक जीवनामध्ये भरपूर पुढे जाऊ शकेल आणि मोठा उद्योजक होईल. तुम्हाला कल्पना असावीच, टाटांनी जेव्हा कंपनी सुरू केली तेव्हा त्यांनी लोकांची काळजी अगोदर घेतली, त्यांच्यासाठी जमशेदपूरला घरं अगोदर बांधली आणि नंतर त्यांनी फॅक्टरीची निर्माण केली. व्हॅल्यू टुवर्ड्स ह्युमन बीइंग्स is a very important value in the life of any entrepreneur. What is the purpose? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, what is the pain that you solve in the society? माझ्या उद्योग करण्याने समाजातला असा कुठचा त्रास आहे जे मी दूर करू शकतो. मी असे अनेक लोकांना ओळखतो ज्यांनी अमेरिकेला जाऊन, लंडनला जाऊन अब्जो रुपये कमवले आणि शेवटी ते स्वतःच्या गावी परत आले. तिथे त्यांनी ट्रान्सपोर्ट सिस्टम बसवली. का? म्हणून ट्रान्सपोर्ट सिस्टममध्ये सुद्धा मुनाफा आहे, पण बाय चॉईस ही सिलेक्टेड अ बिझनेस विच वॉज सॉल्विंग द प्रॉब्लेम्स ऑफ द पीपल ऑफ दॅट विलेज टू मूव्ह फ्रॉम वन लोकेशन टू अनदर. दॅट इज सोशल एंटरप्रेन्योरशिप. सोशल एंटरप्रेन्योरशिपमध्ये मुनाफा नाही आहे हे चुकीचं आहे.
सोशल एंटरप्रेन्योरशिपमध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये एवढा मुनाफा असणार की दुसऱ्या धंद्यांपेक्षा या धंद्यामध्ये जास्ती लोक लक्ष टाकायला सुरू करतील. तुमचा पेन काय तुम्ही सॉल्व्ह करता हे महत्त्वाचं आहे. 100 लोक जो व्यवसाय करतायत तोच व्यवसाय जर तुम्ही करायला लागलात तरी तुम्हाला यश मिळेल, पण त्याचं प्रपोर्शन फार लिमिटेड राहील. कुठचा ना कुठचा व्यवसाय असा असावा ज्याचं सोल्युशन तुमच्या व्यतिरिक्त कोणच देऊ शकत नाही, तरच तुम्ही यशस्वी ठरू शकणार. व्हॉट इज अ पेन दॅट युअर बिझनेस सॉल्व्स. तिसरा पी आहे प्रॉमिस. व्यवसाय करण्याच्या मागे किंवा व्यवसाय करताना तुम्ही तुमच्या कस्टमरला काय प्रॉमिस देता. व्हॉट इज द प्रॉमिस दॅट यू मेक टू युअर कस्टमर. बिझनेस इज नथिंग बट अ प्रॉमिस which needs to be performed. If you don't perform the promise you make, the life of your business is going to be very short. एक वेल डिफाईन्ड प्रॉमिस असणं फार गरजेचं आहे आणि त्या प्रॉमिसचं परफॉर्मन्स होणं फार गरजेचं मानलं जातं. मेन्स क्रीम सध्या आपण मार्केटमध्ये पाहतोय, माणसांसाठी क्रीम गोरं होण्यासाठी. तुम्हाला वाटतं ते प्रॉमिस घडतं? कारण ते खरं असतं तर कमीत कमी मी अर्धी कंपनी विकत घेतली असती. मला गरज आहे. You need to make a promise that needs to be delivered because people are smart. हे तुमच्यावर लक्ष ठेवताय. तुमचे कस्टमर फक्त तुमचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस घेऊन समाधान नाही, तर ते तुम्ही व्यवसाय कसा करताय याच्यावर त्यांचं लक्ष केंद्रित असतं. चौथा पी आहे प्रूफ. जे तुम्ही प्रॉमिस देता या प्रॉमिसचं तुम्हाला प्रूफ देणं गरजेचं आहे. तुम्हाला खात्री आहे की टाटासारख्या कंपनीने काय वचन दिलं तर ते निभवतील, बरोबर आहे? कारण त्यांनी पास्टमध्ये भूतकाळामध्ये त्यांनी बरंच प्रूफ दिलं आहे की ते जे म्हणाले त्यापेक्षा जास्ती त्यांनी डिलिव्हर केलेलं आहे. अशा अनेक मोठ्या कंपनीसुद्धा या देशात आहेत ज्यांच्याबद्दल जर मी विचारलं तर तुम्हाला त्यांच्यावर ट्रस्ट राहणार नाही किंवा तुम्हाला त्यांचा कधी प्रूफ सापडणार नाही. आणि पाचवं आणि सर्वात महत्त्वाचा पी म्हणजे पीपल. आपण जेव्हा व्यवसाय सुरू करतो तेव्हा या व्यवसायामध्ये आपल्याबरोबर लोक जुडतात. ॲज अवर स्टाफ, ॲज अवर पार्टनर्स, ॲज अवर जॉईंट व्हेंचर कोलॅबरेटर्स वगैरे वगैरे. ह्यांची आपण निवड कशी करतो? मी तर असं म्हणेन की आपल्याबरोबर काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला आपल्याला परखून निवडलं पाहिजे. गंगा ऊपर से बहती है, जैसा राजा वैसी प्रजा. हे जे स्टेटमेंट्स आपण ऐकतो ते खरोखर प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपण इम्प्लिमेंट करतो का? आपल्या टीममध्ये आपल्या नेचरला, आपल्या माइंडसेटला, आपल्या विचारांना मॅच करणारी जर टीम नसली तर तुम्ही एक दिशेला, तुमची माणसं दुसऱ्या दिशेला आणि धंद्यामध्ये तुम्हाला तोटा होईल. लोक सिलेक्ट करताना, लग्न करताना आपण जी काळजी बाळगतो तेवढीच जर काळजी बाळगली तर नक्कीच तुमच्याकडे जी टीम असेल ती भारी भक्कम आणि मजबूत असणार, ज्याच्या आधारावर तुमची प्रगती भक्कम असू शकते. मित्रांनो, या 5 प्रश्नांचा जर तुम्ही तुमच्या मनामध्ये उत्तरं दिली तर नक्कीच तुम्हाला तुमच्या धंद्यामध्ये फायदा होईल. मित्रांनो, येणाऱ्या वर्षांमध्ये एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्या दाराशी येणार आहेत की आपण सुद्धा चक्क कन्फ्यूज होणार की कुठची संधी घ्यावी आणि कुठची सोडावी. कमीत कमी आज तरी असं चाललेलं आहे. या देशामध्ये 2 देश आहेत. एक देश म्हणजे सगळे अर्बन सिटीज ज्याला आपण म्हणतो इंडिया, आणि दुसरा देश म्हणजे सगळे गाव, सगळे विलेजेस ज्याला आपण म्हणतो भारत. महात्मा गांधीजी म्हणाले, इंडिया इज अ लँड ऑफ विलेजेस. देर आर मोर दॅन 650 lakh विलेजेस इन दिस कंट्री. आणि या विलेजेसचं जेव्हा डेव्हलपमेंट सुरू होईल तेव्हा ऑटोमॅटिकली ह्याचा फायदा शहरांना जाईल. आपल्याला आपल्या गावच्या तर्फे बघणं फार गरजेचं आहे. आपण जेव्हा मुंबई शहरामध्ये व्यवसाय करतो तेव्हा इकडच्या लोकांना आपण प्रोडक्ट आणि सर्व्हिस पुरवायचा प्रयत्न करतो. असाच प्रयत्न जर आपण गावाकडे लक्ष देऊन जर आपण करायला लागलो तर नक्कीच बऱ्यापैकी आपल्या धंद्यामध्ये आपल्याला फायदा घडू शकतो. मित्रांनो, येणाऱ्या दिवसांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हा एक फार मोठा झोन मानला जाणार आहे. या देशामध्ये असे अनेक गावं आहेत ज्यांची लोकसंख्या 50,000, 60,000, 75,000 आहे, पण त्यांच्याकडे पिण्यासाठी पाणी नाही, वीज नाही आहे आणि प्रवास करण्यासाठी रस्ते नाही आहेत. अमेरिकेच्या कुठच्याही कोपऱ्यात तुम्ही जर गेलात, युरोपच्या कुठच्याही कोपऱ्यात जर तुम्ही गेलात, 2 घरांच्या मध्ये 50 किलोमीटरचं जरी अंतर असलं तरी सुद्धा त्यांच्याकडे डांबरी रस्ता आहे. हे त्यांच्यासाठी आजच्या काळात श्राप आहे. यामुळे त्यांच्याकडे मंदी आहे, कारण त्यांच्या इकॉनॉमीमध्ये खर्च नाही आहे. आपल्या इकॉनॉमीमध्ये एवढा खर्च बाकी आहे
की जेव्हा हा खर्च सुरू होईल तेव्हा हा पैसा या देशातल्या लोकांच्या खिशात जाईल. ज्या आपल्या डिफिकल्टीज आहेत त्यांना ऑपॉर्च्युनिटीजच्या दृष्टिकोनातून बघा आणि पुढे व्हा. व्यवसाय आपला असा बनवा ज्याच्यामध्ये तुम्ही या डिफिकल्टीजना सॉल्व्ह करण्यासाठी सोल्युशन्स देऊ शकणार. अजून एक मार्गदर्शन असं करू इच्छितो की येणाऱ्या दिवसांमध्ये कुठचाही माणूस एकटा काम करू शकणार नाही. यू विल हॅव टू हॅव कोलॅबरेटिव्ह वर्किंग, यू विल हॅव टू हॅव पार्टनरशिप्स विथ डिफाईन्ड रोल्स आणि माइंडसेट. आपल्या कामामध्ये नेहमी शोधत बसा की माझं कोलॅबरेशन कोणाबरोबर होऊ शकतं. पूर्ण जगामध्ये भारतीय बिझनेसमॅन फेमस झालेले आहेत कारण आपण सध्या पूर्ण जगामध्ये जातोय आणि त्यांच्या कंपनीज विकत घेतोय त्यांच्या क्षेत्रामध्ये शिरण्यासाठी. तसंच जर आपण आपल्या क्षेत्रामध्ये लोकल लेवलवर जर कोलॅबरेशन करत गेलो, पार्टनरशिप करत गेलो तर नक्कीच आपल्या बिझनेसला फार मोठा पॉझिटिव्ह धक्का लागू शकतो ज्याच्याने आपण भरपूर प्रगती करू शकतो. मित्रांनो, मी इथेच थांबवतो कारण मला आता परत दुसरा एक कार्यक्रम दिलेला आहे अतुल राजूरींनी. तर त्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. चौथा फायदा टाळ्या वाजवण्याचा आत्ता सांगतो. एखादा स्पीकर भरपूर जास्ती बोलायला लागला आणि तुम्हाला जर त्याला थांबवायचं असेल तर जोराने टाळ्या सुरू करायच्या. मला खरोखरच असं वाटत नाही की आत्ताच्या ज्या टाळ्या होत्या त्या सरांना थांबवण्यासाठी होत्या. मला असं वाटतं इतके भरभरून सर बोलतायत. ही वॉज जस्ट अनस्टॉपेबल. कळलंच नाही वेळ कसा निघून गेला. पण त्यांना दाद देण्यासाठी मला असं वाटतं की 5वा टाईप्स ऑफ टाळ्या ज्या आहेत त्या दाद देण्यासाठी ॲक्च्युली आय वॉज अमेज्ड. मला असं वाटतं सरांनी मगाशी सांगितलं मी मार्लिश मध्ये बोलणार आहे, पण मला असं वाटतं की अतिशय शुद्ध मराठीतच ते बोललेले आहे आणि असं अजिबात कुठे वाटलं नाही ग्रॅमॅटिकल एरर्स वगैरे. त्यासाठी पण एकदा एका महाराष्ट्रीयन उद्योजकासाठी जसं सरांनी सांगितलं की आणखीन एक कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम असा आहे सर की तुम्ही या विषयाबद्दल जे सांगितलं मला असं वाटतं की खरंच एक मे बी तुमच्याकडनं एका दिवसभराचं मे बी वर्कशॉप किंवा व्याख्यान असेल ते पण कमी पडेल इतका तुमचा अनुभव आहे. आणि not only about this particular topic, you yourself are a successful, wealthy entrepreneur आणि 20 वर्षांमध्ये हा जो entrepreneurial जर्नी तुमचा होता, जो तुमचा प्रवास होता तो पण मला असं वाटतं तेवढाच अमेझिंग असेल. कारण ज्या पद्धतीने तुम्ही बोलताय आम्हाला त्या जर्नीबद्दल तुमच्या उद्योजकीय प्रवासाबद्दल पण जाणून घ्यायला आवडेल. काय वाटतं, आवडेल ना तुम्हाला? सो आता पुढचा जो कार्यक्रम असणार आहे तो जरा गप्पांचा कार्यक्रम असणार आहे, इंटरव्ह्यूचा कार्यक्रम असणार आहे. मी भरपूर प्रश्न घेऊन आलोय जे प्रश्न मला सर तुम्हाला विचारायचे. सो लेट अस सिट अँड वी कॅन स्टँड. आपण उभे राहून चालेल? जरा हटके काहीतरी वेगळा. ओके सर, माझ्याकडे प्रश्न आहेत भरपूर आणि मी नेहमी आमच्या पार्टिसिपंट्सना पण सांगतो की जेव्हा जेव्हा आपण प्रश्न विचारतो द क्वेश्चन शुड बी स्पेसिफिक. कारण बऱ्याच वेळेला सर होतं कसं की आम्ही जेव्हा उद्योजकांना भेटतो, यशस्वी उद्योजकांना भेटतो, आम्ही जेव्हा त्यांना प्रश्न विचारतो ते काही बऱ्याचशा वेळेला असं होतं की त्यांना सांगायचं असतं भरपूर पण उत्तरं जी आहेत ती थोडी मोगम स्वरूपातली असतात. भरपूर मेहनत केली पाहिजे, ध्येय पाहिजे, इच्छाशक्ती पाहिजे आणि आम्ही ते लिहून पण घेतो आणि घरी गेल्यानंतर ते वाचतो. मेहनत पाहिजे, ध्येय पाहिजे, इच्छाशक्ती पाहिजे आणि स्वतःला प्रश्न विचारतो हे तर माझी आई लहानपणापासून सांगते. So actually we need some specific things and that is why I will try to be as much as specific as I can. आणि ऑफकोर्स सर तुम्ही ज्या पद्धतीने आता सांगितलं युअर कम्युनिकेशन इज हायली स्पेसिफिक. आय एम शुअर की आम्हाला प्रचंड त्याच्यामधून मिळणार आहे. सो लेट अस स्टार्ट. आणि तुम्ही पण मला साथ देणार आहात. मी ऑलरेडी मगाशी मीना मॅडम सांगितलं होतं, त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे जर काही प्रश्न असतील तर लिखित स्वरूपात आमच्या प्रतिनिधींकडे पोहोचवायचे. पुढच्या अर्ध्या पाऊण तासामध्ये हा इंटरव्ह्यू संपेल. त्याच्यातले काही जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण घेणार आहोत. तुम्हाला प्रश्न वाचता येईल अशा अक्षरात लिहायचं आहे आणि त्याच्या खाली तुमचं नाव लिहायचं आहे आणि त्यानंतर त्याच व्यक्तीला तो प्रश्न विचारायची संधी दिली जाईल. सो शॅल वी स्टार्ट? सो आर यू विथ मी? Okay, let us start. And also with me. Okay. सर आपण एक सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलात आणि आपले आई वडील दोघंही मूळचे शिक्षकच. आई शिक्षिका, वडील मूळचे
वॉज अ टीचर. आणि शिक्षणाबद्दल जी ऑफकोर्स तुमची ओढ आधीपासून त्याच्यामुळे नक्कीच असेल, बट स्टील वी वुड लाईक टू नो की एंटरप्रिनरशिप किंवा उद्योजकतेचं बाळकडू लहानपणी आपल्याला आपल्या शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनाच्या दरम्यान कसं काय मिळालं? सो हे उद्योजकता कशी काय तुमच्यामध्ये आहे? आर्थिक दुर्बलता ही माझी सर्वात मोठी ताकद होती. आर्थिक दुर्बलता आमच्याकडे एवढी होती की आपण कसं म्हणतो ना की सन्नी देओलला जर तुम्ही एका गरीब माणसाचा रोल करायला सांगितलं की त्याचा पिक्चर फ्लॉप होईल, कारण त्याने गरिबी बघितलीच नाही. आणि ओमपुरीला जर तुम्ही तोच रोल दिला तर तो ऑस्कर अवॉर्ड घेऊन येईल, कारण त्याने गरिबी पाहिली आहे, स्टेशनवर झोपलाय, रस्त्यांवर झोपलाय, उष्ण खाल्लेलं आहे वगैरे वगैरे. माझी तशी परिस्थिती आहे. मला अभिमान आहे, मी लकी होतो की मला एकदम दुर्बळ आर्थिक परिस्थिती मिळाली लहानपणे. आईवडिलांचा प्रेमविवाह असल्यामुळे दोघांनाही घरातनं काढण्यात आलं. माझे वडील ख्रिश्चन, माझी आई साऊथ इंडियन ब्राह्मण मुदलिया हिंदू. तर असं डेडली कॉम्बिनेशन असल्यामुळे दोघांना काढलं घरातनं. 4 बेडरूम हॉल किचनमध्ये एका चाळीमध्ये आम्ही राहायचो. 4 बेडरूम हॉल किचन म्हणजे आजचा फ्लॅट तुम्ही विचार करू नका. इट वॉज अ चाळी. 6वीपर्यंत मी त्या चाळीत राहायचो, उन्नतनगर गोरेगावला. आणि त्याच्यानंतर 6वीत असताना धक्का लागला 1982मध्ये. हा धक्का असा लागला, घरमालकाने घर खाली करायला सांगितलं. मृणाल गोरे ह्या माझ्या आईच्या फार चांगल्या मैत्रीण होत्या. माझी आई त्यांच्याबरोबर कार्य करायची. तर 1971मध्ये मृणाल गोरेच्या मदतीने 180 रुपयाचं आम्हाला हाऊसिंग बोर्डाचं एक घर मिळालेलं. 180 रुपयाचं 180 स्क्वेअर फुटाचं घर. एक फार फेमस जागा आहे, तिथे ते घर मिळालं. त्या जागेचं नाव आहे मालवणी. या पृथ्वीवरची सर्वात सेफ जागा. मुंबई शहरामध्ये जेवढे गुंड लोक तडीपार व्हायचे त्यांना मालवणीत पाठवलं जायचं. सगळ्यात सेफ. 8वीमध्ये असताना आम्ही शिफ्ट झालो. आणि 8वीमध्ये असताना जेव्हा शिफ्ट झालो तेव्हा मला एक कल्चरल शॉक ज्याला म्हणतो ना, कारण 8वीपर्यंत तुम्हाला सुदबुद्धी येते. जेव्हा मी मालवणीला शिफ्ट झालो तेव्हा समजलं की आपलं सगळं चेंज झालं. 180 फुटाची रूम, टॉयलेट कॉमन, 16 घरांमध्ये एक टॉयलेट, 16 घरांमध्ये एक नळ. आणि पिक्चरमध्ये जे भांडणं वगैरे दाखवतात ना ते फार माइल्ड आहेत. वस्तुस्थिती त्याच्यापेक्षा कितीतरी भयंकर आहे. मी मित्रांनो तुम्हाला विश्वास नाही लागणार, पण माझ्या आईवडिलांनी एक चांगलं कार्य केलं. मी माझ्या आईवडिलांवर 100 पुस्तकं लिहू शकतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक देव असतो आणि त्या देवाला मी माझ्या आईवडिलांमध्ये पाहतो. माझ्या आईवडिलांनी जे कष्ट घेतलेत त्याच्याबद्दल मी 100 पुस्तकं लिहू शकतो आणि कदाचित तरी माझ्याकडे ताकद असेल अजून लिहायची. माझ्या आईवडिलांनी माझं शिक्षण थांबवलं नाही. माझ्या आईवडिलांनी कष्ट केले. आणि जरी आम्ही गोरेगावहून मालवणीला गेलो तरी माझी शाळा तीच होती, सेंट थॉमस हायस्कूल गोरेगाव ईस्ट. इंग्रजी मीडियम शाळेतनं माझं शिक्षण झालं. माझी मित्रमंडळी फार सुशिक्षित, फार चांगल्या घराण्यातले होते. मी एकटाच असायचो जो मालवणीहून तिथे यायचो. पण शाळेच्या पायरीवर बसून मी हा विचार केला 8वीमध्ये असताना की माझी परिस्थिती एकदम टोटल चेंज झालेली आहे. आणि मी तेव्हा मित्रांनो एक निर्णय घेतला माझ्या मनामध्ये की जीवनामध्ये अशी कुठचीच परिस्थिती यायला द्यायची नाही जिथे परिस्थिती आपल्यावर काबीज करेल. एकही परिस्थिती तशा यायला द्यायची नाही. आपण परिस्थितीवर काबीज नेहमी करायचं. द ओनली सिच्युएशन विच विल नेवर बी एबल टू कंट्रोल मी और द ओनली सिच्युएशन विच विल ओनली कंट्रोल मी विल बी माय डेथ. आणि 8वीपासून ते आजपर्यंत आणि मी मरेपर्यंत आय विल नेवर बी विक्टम ऑफ अ सिच्युएशन. आय विल ऑलवेज कंट्रोल एव्हरी सिच्युएशन. फक्त एक मिनिटात सांगतो. 8वीपासून मी डिस्को बिंदे नावाच्या एका कंपनीमध्ये काम करायचो. ज्या लेडीज बिंदी घालतात त्या बिंदींना त्या पाकिटवर कसं चिपकवायचं ते आम्हाला शिकवलं जायचं. आणि आठवड्याला 3.5 रुपये कमवायचो. त्यावेळेला सँडविच 20 पैशाला मिळायचं, वडापाव 15 पैशाला मिळायचा. दिस इज अ स्टोरी ऑफ 1988. आणि तेव्हापासून मी स्वावलंबी झालो. इन द 8th स्टँडर्ड 3.5 रुपये कमवायचो. आई वडिलांना न सांगता सुरू केलं. नंतर सांगितलं आणि मी सांगितलं मला खेळायचं नाही आहे, मला काहीतरी करायचं आहे. आणि तेव्हापासून सुरू झाली. 10वीत असताना मनमोहन गुप्ता MM मिठाईवाला मालाडला जो असतो त्याला मी इंग्रजी शिकवायचो. 350 रुपये कमवायचो. 12वी नंतर दारोदारी जाऊन कपडे, कॉस्मेटिक्स, परफ्युम्स, पायल चप्पल, वेंकीस चिकन दारोदारी जाऊन विकले आणि त्याच्यातनं मी चांगले भरपूर पैसे कमवले. जे डायलॉग त्या मॅडम म्हणाल्या, जिसने की शरम उसके फुटे करम, जिसने की बेशरमाई उसको मिली दूध मलाई. हा डायलॉग माझा एक शाळेतला खास मित्र उमेश नवानी
त्याचे वडील हॉलिडेला काम करायचे. हा त्यांचा डायलॉग होता की कुठच्याही कामामध्ये शरम येता कामा नाही. जर सक्सेसफुल व्हायचंय, जर यशस्वी व्हायचंय तर निर्लज्ज होऊन काम करणं गरजेचं आहे. कारण आपल्याला आपल्या कामामध्ये विश्वास असला पाहिजे. काय काम करतोय याचं महत्त्व नाही आहे, काम कसं करतोय याचं महत्त्व आहे. जे काम आपण करू ते अति उत्कृष्ट प्रकारे करू याची सीख मला त्या माझ्या मित्राच्या वडिलांकडनं कळाली आणि ते मी इम्प्लिमेंट केलं. अँड दॅट इज सम ऑफ द शॉर्ट स्टोरी. वी हॅव टू डिस्कस मोर ऑन जे मी केलं आहे त्याचा फायदा तुम्हाला कसं होऊ शकतं. कारण शिकणं कंपल्सरी आहे. प्रत्येक माणसाला नेहमी शिकत राहावं. मी आजही 24 तास शिकतो. मी माझं प्लॅटफॉर्म असं घडवलं माझ्या अवतीभोवती. माझ्याबरोबर जे माझे मित्र आलेत, विनीत बनसोडे, रोहित राहुल, निमेश करंजावाल, हे सांगू शकतील तुम्हाला की वी आर इन द प्रोसेस ऑफ लर्निंग 24 आवर्स. हे कसं आम्ही शिकतो ते मी तुम्हाला थोडक्यात नंतर सांगेनच कुठच्या तरी प्रश्नामध्ये. नक्की सर, ते पण आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल, कारण काहीतरी इंटरेस्टिंग असेल. सो महत्वाचा एक मंत्र आपल्याला दिलेला आहे सरांनी की जर यशस्वी उद्योजक व्हायचं असेल तर निर्लज्ज व्हा. 100%. ओके, फॅन्टॅस्टिक. सर, आपण सुरुवातीला IT मध्ये डेटाबेस मॅनेजमेंटचा बिझनेस सुरू केला होता आणि तो IT मध्ये का? कारण त्यावेळेला IT वॉज जस्ट आय थिंक बिगिनिंग 90s मध्ये, बरोबर, 93-94 मध्ये. आणि तो कसा तुम्ही सुरू केला आणि ITचं शिक्षण वगैरे पण त्यासाठी तुम्ही काही घेतलं होतं की हाऊ यू एंटर विथ दॅट बिझनेस? 1993 मध्ये बॉम्बे राईट्स झाले. बॉम्बे राईट्समध्ये मला बॉम्बे राईट्स मी कधीच विसरू शकत नाही, कारण ज्या एरियात मी राहायचो तिकडनं सर्व सुरुवात होते. तर बॉम्बे राईट्स होत असताना आपण ज्याला विजन म्हणतो, ज्याला मी आत्ता समजतो व्हॉट इज विजन, व्हॉट इज मिशन वगैरे वगैरे आत्ता समजतो. पण कॉलेजच्या दिवसांमध्ये मी दालमिया कॉलेजला होतो सुंदरनगरला. माझे सगळे कलिग्स असायचे गुजराती, मारवाडी, पंजाबी आणि सिंधी. हे 4 कम्युनिटीज हे देश चालवतात इकॉनॉमिकली. त्यांच्याकडनं मी नेहमी हेच ऐकायचो की आपल्याला भविष्यात बघणं येणं त्याला विजन म्हणायचं. 1991 मध्ये आपले जे मनमोहन सिंग साहेब आहेत त्यांनी देशामध्ये लिबरलायझेशन आणलं. ही ओपन्ड अप ऑल दी पॉलिसीज. त्या काळामध्ये राजीव गांधी साहेबांनी ही स्टार्टेड दी पॉलिसी ऑफ कम्प्युटरायझेशन. त्याला देखील विरोध झाला. पण मी हे पाहिलं की या देशाचं भविष्य इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये आहे. आपण या क्षेत्रात काहीतरी केलं पाहिजे. हे विकणं ते विकणं हे पॉकेट मनीसाठी आणि टाइमपाससाठी चांगलं आहे, पण करिअर घडवण्यासाठी नाही. 1993 बॉम्बे राईट्सच्या काळामध्ये एका मित्रांनी मला 22,000 रुपये मदत केली. स्वतःचे माझे 10,000 रुपये मी कमवलेले इतर उद्योग करून. 32,000 रुपयाचा मी पहिला कम्प्युटर घेतला आणि डेटा प्रोसेसिंगचे जॉब घरी सुरू केले. मला माहीत होतं की याच्यामध्ये भविष्य आहे, देशाचं भविष्य आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये, आणि मी सुरू केलं. डेटा प्रोसेसिंगचा जॉब करता करता मास्टर गेन मास्टर प्लस या ज्या इश्यूज आलेल्या त्या काळामध्ये त्याचं मी डेटा प्रोसेसिंग सुरू केलं. आणि 1994-95 मध्ये हर्षद मेहता अंकलच्या मेहरबानीने स्टॉक मार्केटचा स्कॅम आला. देवाची कृपा की तो स्कॅम आला. माझं काम ठप्प पडलं. एका कम्प्युटरपासून मी 2 केले, 2 पासून मी 8 केले. जो लोन मी 1993 मध्ये 22,000चा घेतलेला तो एका ह्युमन बिईंगकडनं घेतलेला माझा पहिला आणि आखरी लोन होता. त्याच्यानंतर मी वेंडरला पटवून दिलं की मी मेहनत करीन, कमवीन आणि तुला चुकवीन. तर त्यांनी मला इन्स्टॉलमेंट्समध्ये कम्प्युटर्स दिलेले. आता 2चे 8 झाले. हप्ते कसे भरायचे? स्टॉक मार्केट ठप्प. ताबडतोब दारोदारी जायचा अनुभव तर होताच, लाज वाटायचीच नाही. मालवणी एरियामध्ये दारोदारी गेलो. 15 दिवसामध्ये 75 ॲडमिशन्स केले. आणि जेवढं मी IT मध्ये शिकलो तेवढं त्यांना शिकवायला सुरू केलं. ज्या कोर्सचा मार्केटमध्ये भाव 12,000 रुपये होता तोच कोर्स मी 1,500 रुपयाला शिकवायला सुरू केलं. मी कुठून कम्प्युटर शिकलो? मला कम्प्युटर शिकण्यासाठी माझ्याकडे पैशाची ऐपत नव्हती. 12,000 रुपये मी भरू शकत नव्हतो. माझ्या वडिलांच्या मित्राच्या कंपनीमध्ये जिथे ते EDP मॅनेजर होते त्या कंपनीमध्ये त्यांनी मला सांगितलं तू माझ्या ऑफिसमध्ये ये, मी तुला एक पुस्तक देईन, एक कम्प्युटर देईन, तिथे जे काम करणारे स्टाफ आहेत त्यांच्याकडनं काय अडचण आली तर तू शिकून घे आणि तू शिक. लुपिन फार्मास्युटिकल्स नावाच्या कंपनीमध्ये सतीश दिवेकर नावाच्या व्यक्तीच्या मदतीमुळे मी कम्प्युटर 6 महिने शिकलो आणि त्याच नॉलेजच्या आधारावर पहिला कम्प्युटर विकत घेतला 1993 मध्ये. डेटा प्रोसेसिंग केली. 93 मध्ये सगळं ठप झालं आणि 93 मध्ये सेंट अँजेलोस कम्प्युटर एज्युकेशन, सेंट अँजेलोस कम्प्युटर सेंटर या नावाची मी संस्था सुरू केली. ओके, सुपर. सो तशा प्रकारे 93 मध्ये सुरुवात झाली. सो आय थिंक व्हेरी इम्पॉर्टंट थिंग विच वी आर लर्निंग हिअर इज एव्हरी कॅलॅमिटी इज अन अपॉर्च्युनिटी.
सो जी कॅलॅमिटी हर्षद मेहतामुळे आली, आय थिंक दॅट बिकेम अ अपॉर्च्युनिटी फॉर सर. फॅन्टॅस्टिक. सो सर, ह्याचा अर्थ कळत न कळता तुम्ही कम्प्युटर एज्युकेशन, IT एज्युकेशनमध्ये एंटर झालेला होता. सो एका वेगळ्या बिझनेसच्या प्रवासामध्ये सुरू झालेला होता. तर सुरुवातीचा जो प्रवास होता, काही चॅलेंजेस येतात बिझनेसमध्ये, तशा प्रकारचे काही चॅलेंजेस किंवा हाऊ यू स्टार्टेड ग्रोईंग दिस बिझनेस अहेड. चॅलेंजेस तर नेहमी असतातच. चॅलेंजेस व्हॉट मेक्स यू अ सक्सेसफुल बिझनेसमॅन. चॅलेंजेस म्हणजे सगळ्यात मोठा चॅलेंज लोकांना वाटतो, तो मलाही वाटला, पैसे. की आपण आता जर धंदा मोठा करायचा असेल तर आपल्याला पैसे मिळणं गरजेचं आहे. तेव्हा फार कमी वेळात कळून चुकलं की आपल्याला कधी लोन मिळणार नाही. मित्रांनो, ज्या माणसाला पैशाची गरज असते त्याला लोन कधीच मिळत नाही. हे तुम्ही पण अनुभवणार, मी अनुभवलेलो आहे. आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग कशी करावी. 1994 मध्ये सहयोग कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी नावाची एक पतपेढी होती. कोणतरी मला वाटतं इथे पतपेढीचे पण एक कोण व्यक्ती आहेत ज्यांना बक्षीस मिळालं. मी एक अशी आयडिया केली की माझे जे विद्यार्थी आहेत ते फेरीवाल्यांची मुलं, रिक्षावाल्यांची मुलं, कपडे विकणाऱ्यांची मुलं, सेल्समॅनची मुलं, गरीब लोकांची मुलं, 1500 रुपये भरणं त्यांच्यासाठी सुद्धा कठीण होतं. मला लोन मिळणार नाही कारण पहिली गोष्ट माझ्याकडे कोलॅटरल देण्यासाठी काहीच नव्हतं. दुसरी गोष्ट, मालवणी या पिनकोडला, त्याचा पिनकोड पण वेगळा आहे 95. मालाड वेस्टचा पिनकोड आहे 64, मालवणीचा पिनकोड आहे 95. या पिनकोडला नो क्रेडिट कार्ड, नो बँक लोन, काही नाही. आणि बरं झालं की नव्हतं ते, नाहीतर मी छोटा राहिलो असतो. मी एक चांगली आयडिया काढली. कदाचित भारतामध्ये प्रायव्हेट एज्युकेशनला बँकिंग लोन पुरवणारा पहिला व्यक्ती असणार मी 125 कोटी जनतेमध्ये. मी सहयोग कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीकडे गेलो. त्यांची बोर्ड मीटिंग होती. मी त्यांना सांगितलं की तुम्हाला कस्टमर पाहिजेत, सेफ कस्टमर पाहिजेत, मला विद्यार्थी पाहिजेत, विद्यार्थ्याला लोन पाहिजे. आपण तिघही लग्न करू, तुम्ही त्याला लोन द्या. 10% फ्लॅट रेट ऑफ रिटर्नमध्ये, फ्लॅट रेट ऑफ इंटरेस्टमध्ये मी त्यांना लोन करून द्यायचो. 1500 रुपयाच्या लोनवर 125 रुपयाचा 24 महिन्याचा हप्ता असायचा. 6 महिन्यामध्ये त्या काळामध्ये मी 10 लाख रुपयाचं उलाढाल केली. इन 1994. आपल्याला हे समजलं पाहिजे, असा 2 प्रकारचे उद्योजक असतात. समुद्रकिनारे राहणारा जो उद्योजक असतो, एखादा जेव्हा जोरात हवा येते तेव्हा त्याला ती हवा नडते, त्याला लागते, तर तो भिंत बांधतो आणि ती हवा अडवतो. दुसरा जो अक्कलमंद उद्योजक असतो ना, तो तिकडे एक विंडमिल लावतो. मजाही येते त्याला फिरताना पाहताना, आणि बँकेमध्ये पैसे क्रेडिट होतात बिकॉज ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेशन. आपण कुठच्या संधीला पंखा लावायचा आणि पैसा आपल्याकडे ओढून घ्यायचं हे समजणं फार गरजेचं आहे. विद्यार्थी खुश झाले कारण त्यांना लोन मिळाले. मालवणी म्हणजे ॲव्हरेज एका घरामध्ये 4 मुलं, 4घांना ते एकत्र कम्प्युटर शिक्षण देऊ शकत नाही 1500 रुपये भरून. पण या इन्स्टॉलमेंटच्या सुविधामुळे एका आईवडिलांकडे जर 4 मुलं असतील तरी ते दोघांना एकत्र पाठवू शकायचे, कारण हप्ता त्याचा असायचा 250 रुपये किंवा 300 रुपयाचा. तर दिस इज नोन ॲज आउट ऑफ बॉक्स थिंकिंग. एनी चॅलेंज दॅट यू सी इज अ मिराज. मिराज म्हणजे ते खरं नसतं, आपण त्याला बदलू शकतो, आणि तेच आम्ही केलं त्या काळामध्ये 1994-95. फॅन्टॅस्टिक. आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग. आय थिंक जोरदार काय आपण सो याचा अर्थ जी काही परिस्थिती आहे त्याला चाकोरीबद्ध पद्धतीने विचार न करता ऑलवेज थिंक समथिंग कम्प्लिटली डिफरंट, कम्प्लिटली हटके. मला असं वाटतं की त्या पतपेढीने पण असा कधी विचार केला नसेल की अशा प्रकारे दे कॅन जनरेट रिव्हेन्यू. आय वॉज देअर बिगेस्ट कस्टमर आणि आय आउटग्रू देम. म्हणजे आमची प्रगती एवढी झाली की ती पतपेढी, ज्याचा धंदा पैसे विकणं आहे, ती छोटी राहिली, आणि एज्युकेशनवालाचा धंदा एवढा मोठा झाला की ती पतपेढी एकदमच छोटी झाली. आय कुड अंडरस्टँड की सुरुवातीला मग फायनान्स होता, सो फायनान्स तुम्हाला मिळाला, आणि त्याच्यानंतर मग माझ्या मते मुलं पण यायला लागली, क्लासेस मग मे बी एक्सपान्शन व्हायला लागलं. पण तरी देखील सर, म्हणजे व्यवसाय सुरू करणं आणि तो वाढवणं, त्याचा विकास करणं, या 2 वेगळ्या गोष्टी म्हणजे स्टार्टअप अँड स्केलिंग अप आर 2 डिफरंट थिंग्स. अँड मोस्ट ऑफ द एंटरप्रेन्योर्स जे इकडे आहेत त्यांनी स्टार्टअप केलेलं आहे. आता त्यांना एक क्वांटम लिप घ्यायची, आता त्यांना स्केलिंग अप करायचं आहे. सो व्यवसाय यशस्वी सुरू केल्यानंतर त्याचा विस्तार करण्यासाठी कोणत्या विशेष स्ट्रॅटेजीज, जसं तुम्ही मगाशी म्हणालात स्ट्रॅटेजीज राबवल्या पाहिजे, सो अशा कोणत्या स्ट्रॅटेजीज तुम्ही विचार केला की हाऊ यू 1997 मध्ये माझ्याकडे साधारणतः 6 ते 7 सेंटर झालेले. आणि पण मी हा विचार केला की ही जी ऑर्गॅनिक ग्रोथ आहे, की माझ्याकडे विद्यार्थी येतील, मी त्यांना लोन घेऊन देणार, त्याच्यातनं मला पैसा येईल, त्या पैशातनं मी धंदा करेन,
याच्यामध्ये मी विचार केला की 6 सेंटर झाले. आता या प्रोसेसमध्ये तर 50 वर्षात मी 50 सेंटर्स करू शकणार. मला तर पूर्ण जगात पसरायचं आहे, मला तर पूर्ण जगात पसरायचं आहे, देशात पसरायचं आहे, तर कसं पसरू मी? मग मी विचार केला फ्रँचायझिंग वगैरे सगळे शब्द आज आपण ऐकतोय 2005 नंतर. मी त्या काळात असा विचार केला 97मध्ये की का नाही आपण अशा लोकांना घ्यायचं ज्यांना कम्प्युटर एज्युकेशनच्या इंडस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे. मी त्यांना माझं नाव देईन, मार्केटिंग स्ट्रॅटेजीज देईन, सिलेबस देईन, त्यांना स्टाफ अपॉइंट करण्याची मदत करीन, त्यांच्या अपॉइंटेड स्टाफना मी ट्रेनिंग देईन आणि त्यांनी मला त्यांच्या क्लासरूममध्ये केलेल्या धंद्यातला एक छोटासा हिस्सा द्यावा. मी फ्रँचायझिंग सुरू केलं 1997मध्ये. फ्रँचायझी फीज नाही घेतली, सेंटर ओपन केलं आणि त्यांच्या 100 रुपयामधनं मला 20% रॉयल्टी यायची, म्हणजे 20 रुपये. असं करताना मला एक समजलं की असे अनेक लोक आहेत ज्यांना अशा पद्धतीत धंदा करायचा इच्छा आहे. अचानक माझे नंबर ऑफ सेंटर्स वाढत गेले कारण असे अनेक लोक भेटले. तर मला फायदा काय झाला? इन्व्हेस्टमेंट त्यांची, जागा त्यांची, कम्प्युटर्स त्यांचं, मेहनत त्यांची, नाव माझं, आणि त्यांच्या बिझनेसमधनं मला 20% मिळत गेले. माझी ॲडव्हर्टायझिंग करायची ताकद वाढत गेली. जेवढी मी ॲडव्हर्टाईज करत गेलो, कारण रिटेल धंद्यामध्ये जितना दिखोगे उतना बिकोगे, तर ते दिसणं फार गरजेचं आहे. आणि त्या काळामध्ये ॲडव्हर्टायझिंग करायला पैसा नाही, तुम्ही न्यूजपेपरमध्ये जाहिरात टाकू शकत नाही. तर मग तुम्ही व्हॉट इज द आउट ऑफ बॉक्स थिंकिंग दॅट यू कुड डू? 97-98मध्ये जेव्हा ॲप्टेक NIT, ज्या फार मोठ्या कंपन्या होत्या त्या काळामध्ये, आजही आहेत, जेव्हा ते टाइम्स ऑफ इंडियामध्ये फुल पेज ॲड द्यायचे, त्या दिवशी त्यांच्या सेंटरच्या बाहेर माझा मुलगा लिपलेट घेऊन उभा राहायचा वाटायला. अजून एक चांगली स्ट्रॅटेजी जी आम्ही अडॉप्ट केली, पैसे नसताना ॲडव्हर्टायझिंग कशी करायची. तर मी ट्रेनमधनं प्रवास करायचो. एक लक्षात ठेवा मित्रांनो, ॲज अन एंटरप्रेन्योर यू नीड टू लर्न. युअर आईज आर युअर बेस्ट टीचर्स. यू शुड ऑब्झर्व एव्हरीथिंग दॅट यू सी. यू शुड लर्न फ्रॉम एव्हरीथिंग दॅट यू हिअर. ट्रेननी प्रवास करताना मी पाहिलं ज्युलियट ब्रायंट पॅन्टीसच्या जाहिराती असायच्या. आठवतं का तुम्हाला? येस येस. रेल्वेच्या भिंतींवर. मी विचार केला हे मी पण करू शकतो. रेल्वेच्या भिंती सोडून पूर्ण मुंबईमध्ये एनिथिंग स्टँडिंग व्हर्टिकल आय यूज टू गेट इट पेंटेड. सेंट अँजेलोस कम्प्युटर सेंटर. एक पेंटर धरला, त्याला लेबर कॉस्ट द्यायचो, एशियन पेंटचं ऑइल पेंट घ्यायचो, आणि याच्यामध्ये सुद्धा रिसर्च. एशियन पेंटचं ऑइल पेंट 100 रुपये लिटर आणि स्वस्त ऑइल पेंट 70 रुपये लिटर. मग असं का? तर त्या व्यापारीने मला सांगितलं की एशियन पेंट 100 रुपयामध्ये 150 फूट कव्हर करतं आणि हा जो पेंट आहे तो 70 रुपयामध्ये 40 फूटच कव्हर करतो. मग एशियन पेंट घ्यायचं. त्याला पेंटचा डबा घेऊन द्यायचो, त्याचं नाव अकबर पेंटर. त्यांनी माझे हजारो साईट्स केले असतील. त्याला मी पेंट घेऊन द्यायचो, तो दिवसभर पेंट करायचा, रात्री सेंटर बंद करून 10:30-11 वाजता सेंटर बंद करून मी त्याच्याबरोबर मोजायला जायचो. मोजल्यानंतर त्याला पेमेंट करायचो. म्हणजे तुमच्या घराबाहेर आज काहीच नाही, पण सकाळी उठल्यानंतर तुमच्या घराबाहेर सेंट अँजेलोसची पेंटिंग. अनेक मित्र झाले, अनेक दुश्मन झाले, अनेक दुश्मनांचे मित्र झाले, कारण यू कॅन्ट पेंट इट एव्हरीवेअर अँड एनिवेअर, राईट? इट इज रॉंग. तर जिथे एक चूक झाली तिथे हात जोडून माफी मागायची आणि त्याला व्हाईट वॉश मारून द्यायचा. जिथे काय बोलले ना तोपर्यंत चालून द्या. 2003-2004 सालीनंतर BMCला बुद्धी आली की हे तर इल्लीगल आहे. मग ते केसेस करायला लागले आणि आम्ही ते बंद केलं. सांगायचं तात्पर्य म्हणजे आपल्याला जी वस्तू करायची आहे ती महाग आहे किंवा आपल्याकडे पैसे नाही आहे, त्याच्यावर न थांबता वी नीड टू थिंक आउट ऑफ द बॉक्स ऑन हाऊ वी कॅन स्टील मेक इट हॅपन. फॅन्टास्टिक. आय थिंक जोरदार टाळ्या यांच्या पुन्हा एकदा. दॅट इज हाऊ. मला असं वाटतं 2003 आणि 2004च्या दरम्यान हायएस्ट नंबर ऑफ सेंटर्स झाले आणि आय थिंक खूप वेगात ती प्रगती झाली फ्रँचायझी तत्वावर जेव्हा आपण ग्रोथ करायला सुरुवात केली. पण हे करत असताना मला असं वाटतं व्यवसायात विस्तारासाठी महत्त्वाचं घटक म्हणजे माणसं आहेत. मग अशी पण तुम्ही सांगितलं 5 P's मध्ये लास्ट पीस पीपल. अँड यू ऑल्सो टोल्ड की बाबा तुम्हाला लोकांना तसं व्यवस्थित निवडलं पाहिजे. पण इकडे मॅक्झिमम उद्योजक जे असतात, जे मला पण भेटतात वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये, सो दे फेस द प्रॉब्लेम रिलेटेड टू मॅन पॉवर, पीपल रिलेटेड इश्यूज. कोणत्याही उद्योजकासाठी योग्य माणसं योग्य पद्धतीने निवडणं, त्यांची नेमणूक योग्य पद्धतीने करणं, त्यांना सांभाळणं, त्यांना मोटिवेट करणे हे प्रचंड असं कठीण बाब असते. बट द रेट ॲट विच यू हॅव ग्रोन, इट सीम्स दॅट तुम्हाला तसे काही इश्यूज आले नाहीत किंवा परत तिकडे पण काहीतरी आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग बहुतेक तुम्ही केली असेल. सो त्याच्याबद्दल जरा सांगा की व्हॉट यू विल सजेस्ट फॉर पीपल मॅनेजमेंट. रिलेशनशिप इज द ओनली बिझनेस दॅट वी ऑल डू. आणि आपल्याबरोबर रिलेशनशिप आपण मांडतो आपल्या लोकांबरोबर जे आपल्याबरोबर काम करतात आपल्या टीममध्ये, आणि आपले कस्टमर ज्यांच्या पैशाच्या जोरावर आपण मोठे होतो.
रिलेशनशिप इज दी ओनली शिप विच नेवर सिंक्स इफ हँडल्ड वेल. रिलेशनशिप आपल्याला आपल्या लोकांबरोबर असं असणं गरजेचं आहे की त्या व्यक्तीने आपल्यासाठी जीव द्यायला तो तयार असला पाहिजे, पण त्यांनी हे कबूल करायच्या अगोदर तुमची तयारी असली पाहिजे तुमच्या माणसांसाठी जीव देण्याची. माझ्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला माहिती आहे की आय विल प्रोटेक्ट हिम इररिस्पेक्टिव्ह ऑफ द सिच्युएशन. जेव्हा आपल्या माणसांमध्ये असा कॉन्फिडन्स निर्माण होतो की काही केलं तरी आमचे साहेब आमच्याबरोबर ठाम उभे राहतील, ते तुम्हाला कधी सोडून जाणार नाही, ते कधीही तुमच्याबरोबर उभे राहतील आणि त्यांच्यामुळे तुमची कंपनी वाढेल. दुसरी गोष्ट, प्रत्येक उद्योजक कुठे बसतो, त्याला मोठं व्हायचं असतं, तर तुमच्या माणसांना सुद्धा मोठं व्हायची इच्छा असते, त्यांचं देखील मोठं होणं गरजेचं आहे. तो कसा मोठा होऊ शकतो? मी सुरुवातीपासून म्हणजे जेव्हापासून व्यवसाय सुरू केला तेव्हापासून 2 फॉर्मॅटचं इन्कम द्यायचो लोकांना. एक फिक्स्ड पगार आणि दुसरं फ्लक्च्युएटिंग रेव्हेन्यू बेस्ड ऑन इन्सेंटिव्स. त्याला असं वाटलं पाहिजे दॅट ही इज अ पार्टनर इन प्रोग्रेस. सगळं जर मीच घेऊन गेलो घरी, त्याला काहीच नाही मिळालं, तर लोक आपल्याबरोबर टिकणार नाही, आणि जर ते टिकले नाही तर धंद्यात आपण टिकणार नाही. तर वी नीड टू बॅकअप अवर पीपल होल हार्टेडली. वी नीड टू सिलेक्ट देम राईट. द सिलेक्शन एंट्री लेवल इन युअर कंपनी इज मोस्ट इम्पॉर्टंट. चुकीचा माणूस आला ना तर आपण म्हणतो ना, एका टोपलीत जर एक आंबा खराब निघाला तर तो पूर्ण टोपलीला खराब करतो, तसं होतं. आणि दॅट पनिशमेंट इज युअर्स. इट इज युअर ट्युशन फीज दॅट यू विल पे इन टर्म्स ऑफ बिझनेस लॉसेस. आपल्याला योग्य माणसं निवडणे, त्यांना चांगलं प्रॉमिस देणं, त्यांना ग्रोथ देणं ही तुमचं कर्तव्य आहे. आणि तुमच्या घरात आंबे नाही कापले गेले तरी चालतील, पण तुमच्या लोकांच्या घरात आंबे पाठवणं फार गरजेचं आहे. आणि हे आम्ही घडवून दाखवलं. आपल्याबरोबर काम करणाऱ्या व्यक्तीला विश्वास असला पाहिजे की मी या कंपनीमध्ये सेफ आहे, या कंपनीमध्ये मला प्रगती मिळेल, आणि जरी मी ही कंपनी सोडली तरी सुद्धा माझं नातं एवढं घट्ट असेल की ही कंपनी मला अजून पुढे जाण्यासाठी मदत करेल. तर वी ऑलवेज बिल्ड ऑन रिलेशनशिप्स. मी अशा व्यवसायामध्ये आहे जिथे मला 40 वर्ष माझ्याकडे माणसांनी काम करावं असं नाही. एज्युकेशन संस्थेमध्ये लिमिटेड स्कोप असतो, लिमिटेड ग्रोथ असतो. आम्ही स्वतः असा विचार करतो की आमच्याकडे एम्प्लॉई 3 ते 5 वर्षच राहायला पाहिजे. मग आमच्याकडे घेतलेला जो अनुभव आहे, या अनुभवाला घेऊन त्यांनी दुसऱ्या जगामध्ये प्रगती केली पाहिजे, दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये त्यांनी ग्रोथ केली पाहिजे, सॉफ्टवेअरमध्ये, हार्डवेअरमध्ये किंवा ॲनिमेशनमध्ये. आम्ही असा स्वार्थी विचार करत नाही की हा जो माणूस आहे हा चांगला प्रोडक्टिव्ह आहे, ह्यांनी पूर्ण जीवन माझ्याचकडे नोकरी केली पाहिजे, असा विचार न ठेवता तुम्ही त्याला एक्झिट करा आणि त्याच्याबरोबर नातं जोडा, ज्याच्याने तो परत तुमच्या संस्थेला सपोर्ट करू शकेल. जर आपण असे विचार बाळगले ना तर नक्कीच आपल्याला लोक सोडून गेले तरी ते आपला व्यवसाय बाहेरून वाढवत जातील, पाठिंबा देत जातील. असं जर आपण पीपल मॅनेजमेंट जर आपण केलं ना, इट विल बी व्हेरी गुड. एकच सांगतो, एनी बिझनेस इररिस्पेक्टिव्ह ऑफ द नेचर ऑफ द बिझनेस इज नथिंग बट ह्युमन रिलेशनशिप मॅनेजमेंट. आणि आपण हे कसं करतो याचे 15 पॉईंट काढून लिहून घ्यावे आणि त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला आपण अनेक गोष्टी शिकतो, बट द सक्सेस ऑफ द लर्निंग इज इम्प्लिमेंटेशन. जे आपण शिकलो ते त्वरित आपण इम्प्लिमेंट केलं पाहिजे, तरच त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. फॅन्टास्टिक सर. तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की योग्य पद्धतीने माणसं निवडली पाहिजे. तर इकडे आय वुड लाईक टू हॅव सम स्पेसिफिक थिंग्स, किंवा निवडताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, थोडंसं मार्गदर्शन सर कराल का प्लीज? एक असा वेळ होता जेव्हा मी इंटरव्ह्यू घ्यायचो, स्वतः इंटरव्ह्यू घ्यायचो, आणि नंतर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस टू क्रिएट अवर ओन क्लोन्स. क्लोन म्हणजे काय? क्लोन म्हणजे माझ्याच सारखा काम करणारा माणूस, माझ्याच सारखं विचार करणारा माणूस. आणि हे कधी होऊ शकतं मित्रांनो? एंटरप्रेन्योर अजून एक ठिकाणी फसतो. तो लोक ठेवतो काम करण्यासाठी, व्यवसाय वाढवण्यासाठी, आणि तो त्याची जिम्मेदारी शिफ्ट करतो. ही शिफ्ट ओनली हिज रिस्पॉन्सिबिलिटी आणि ही डझंट शिफ्ट द अथॉरिटी. मला जर माझाच क्लोन तयार करायचा असेल तर आय हॅव टू शिफ्ट माय रिस्पॉन्सिबिलिटी अलॉंग विथ अथॉरिटी. आपल्याला आपल्या माणसांमध्ये जोपर्यंत आपण विश्वास मांडणार नाही तेव्हापर्यंत तो माझ्या केपेबिलिटीचा होऊच शकत नाही. वी स्टार्टेड क्रिएटिंग क्लोन्स. जे 5 फंडामेंटल क्वेश्चन्स मी विचारायचो तेच आज माझी लोक विचारतात. म्हणजे मी नसून सुद्धा ते माझ्याचसारखं विचार करतात, माझ्याचसारखं बोलतात. माझ्याबरोबर काम करणारा व्यक्ती 5 वर्ष जर त्याने माझ्याबरोबर काम केलं माझ्या टीममध्ये, तर जर तुम्ही त्याला वेगळे भेटलात किंवा फोनवर बोललात तर त्याची भाषा,
त्याचं टोन, त्याचे शब्द वापरणारे शब्द ते तुम्हाला सिमिलर वाटतील. हे एवढे क्लोन होऊन जातात. तर ते कसं आपण यशस्वी प्रकारे करू शकतो हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, डोंट ओनली फॉरवर्ड रिस्पॉन्सिबिलिटी बट फॉरवर्ड रिस्पॉन्सिबिलिटी विथ अथॉरिटी. पहिला जो व्यक्ती आपल्याकडे इंटरव्ह्यूला येतो, मी सगळ्यात अगोदर त्याचं नॉलेज किंवा त्याची ताकद किंवा त्याचं कॅपॅसिटी बघत नाही, मी त्याचं चरित्र बघायचा प्रयत्न करतो. फॅन्टॅस्टिक. आपल्याला त्या व्यक्तीमध्ये जर इंटिग्रिटी असली ना तर झालं सगळं काम. लॉयल्टी आणि इंटिग्रिटी जर हे तुम्हाला त्या समोरच्या व्यक्तीमध्ये दिसलं तर यू आर अ सक्सेसफुल पर्सन. 20 वर्ष मी शिक्षणाच्या क्षेत्रात आहे. 20 वर्ष मी एका व्यक्तीला 30 सेकंदात क्लासिफाय करू शकतो. इन 30 सेकंड्स मी त्याला 2 प्रश्न विचारेन आणि माझ्या मनातली 100 प्रश्नांची मला उत्तरं मिळतील. मी जेव्हा कोणाशी बोलणार तेव्हा मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो आणि दॅट टेल्स मी द स्टोरी. जेव्हा मी प्रश्न विचारतो तेव्हा येणारं उत्तर खरं आहे की खोटं आहे ते त्याच्या सांगण्याच्या पद्धतीतच मला समजून जातं. यू मेक द राईट डिसिजन देअर. ॲज फार एज नॉलेज इज कन्सर्न, केपेबिलिटी इज कन्सर्न, या सगळ्या गोष्टींची आपण त्यांना कंपनीमध्ये इन्व्हॉल्व केल्यानंतर ट्रेनिंग देऊ शकतो. पण किती उस्ताद माणूस असला, केपेबल माणूस असला, पण त्याच्या चरित्रावर आपल्याला डाऊट असला किंवा त्याची इंटेग्रिटी कमजोर असली तर तो तुमचे कस्टमर दुसऱ्या कोणाला तरी विकणार. आणि हल्ली तर कॉम्पिटिशन आणि स्पर्धेमध्ये असे दिवस आलेत की तुमच्या कंपनीमध्ये काम करणारी माणसं, मोठ्या कंपनीमध्ये सहसा होतंच, तुमच्या कंपनीमध्ये काम करणारी माणसं तुमच्या कॉम्पिटिशनच्या पेरोलवर असतात आणि हे फक्त तुमच्या चांगल्या गोष्टी चोरून त्यांना दाखवण्यासाठी पेरलेले असतात. यू नीड टू अंडरस्टँड इंटिग्रिटी. Life is a game. Business is a very interesting game. Every game and every life has rules. In football, you can kick the ball, you can't pick the ball. In handball, you can't kick the ball, you need to pick the ball. आपल्याला आपल्या क्षेत्रातलं गणित व्यवस्थित समजणं गरजेचं आहे. ग्रिप ठेवणं गरजेचं आहे. लोक ओळखणं गरजेचं आहे. कारण आपला बिझनेस इज ऑल अबाउट ओनली पीपल. वी हॅव टू बिकम सायंटिस्ट ऑन पीपल. आणि जर आपण योग्य लोकांना ओळखू शकलो, जर आपण चांगली टीम बनवली तर आपण यशस्वी ठरू. धीरूभाई अंबानीचं सगळ्यात मोठं कारण, जिंकायचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे ही हॅड पीपल स्मार्टर देन हिम वर्किंग अंडर हिम. दॅट वॉज दी ओनली रिझन वाय ही वॉज सक्सेसफुल. आपल्या यशासाठी आपल्याला सुद्धा अशा लोकांची टीम बनवली पाहिजे जिथे the people need to be smarter than us in some sphere but under our control. आणि जर ती अति हुशार माणसं असली, their capabilities better than us or more than us, then make them partners, make them collaborators, share your vision with them, share your wealth with them. They will multiply it many more times than what you would have otherwise done if you would have been on your own. तर मला वाटतं people management skill set is the only skill set ज्याच्यावर आपण डेव्हलप केलं पाहिजे आणि करत गेलं पाहिजे. सुपर. आय थिंक खूप चांगला डायलॉग त्यांनी सांगितला आहे. सुपर. वी नीड टू बी पीपल सायंटिस्ट. सुपर. सर अजून एक छोटं त्याच्यात एक शंका जस्ट मला वाटते. तुम्ही सांगितलं की इफ यू वॉन्ट टू क्रिएट युअर क्लोन्स देन यू जस्ट हॅव टू गिव्ह देम रिस्पॉन्सिबिलिटी विथ अथॉरिटी. सो यू मीन टू से दॅट जेव्हा त्यांच्याकडे अथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी असते त्यावेळेला ऑटोमॅटिकली ते डेव्हलप ऑल्सो कॅपेबिलिटी बिकॉज त्यांच्यावरती जबाबदारी आणि अधिकार या दोन्ही गोष्टी येतात. दे विल डेव्हलप फंटॅस्टिकली. जो व्यक्ती प्रेशरखाली परफॉर्म करतो ना तोच खरा व्यक्ती घडतो. तुम्ही जेव्हा त्याला अथॉरिटी देता तेव्हा तो स्वतःबरोबर एक्सपेरिमेंट करतो आणि तेव्हा त्याला जास्ती काळजी असते आपल्यापेक्षा. कारण त्याला माहिती आहे की माझ्या बॉसने माझ्यावर विश्वास टाकलेला आहे. मला हा व्यवसाय, हा मला बिझनेस खेचून आणायचाच आहे कसंही करून. हा बिझनेस खेचून आणण्यासाठी माझ्या बॉसने मला 5 लाख रुपये खर्च करायची कॅपॅसिटी दिलेली आहे. तर मी राईट ॲडव्हर्टायझिंग करणार, राईट सोशलायझिंग करणार आणि आय विल मेक शुअर की तो बिझनेस मी माझ्या कंपनीमध्ये खेचून आणू शकतो. जेव्हा तुम्ही अथॉरिटी देता तेव्हा तुमच्या व्यक्तीची तुमच्याबद्दलची आपुलकी मल्टिप्लाय होते. फार बरं वाटतं. आपण आपल्या माणसाच्या खांद्यावर हात ठेवला, त्याला आपल्या गाडीची चावी दिली की चल आता उद्यापासून तू ही गाडी घे आणि या गाडीमधनं तू तुझा व्यवसाय, तू जे कार्य करतो ते करायला सुरू कर. हा जो आपण विश्वास ठेवतो ना आपल्या माणसांवर, त्याला लग्नासाठी आपण मदत केली किंवा त्याच्या घराच्या कार्यामध्ये आपण इन्व्हॉल्व झालो, तर या विश्वासामुळे, या भांडवलामुळे जे आपण त्याच्यावर इन्व्हेस्ट करतो त्याच्यामुळे तो एवढा चांगला परफॉर्मर होतो की ही विल परफॉर्म मनी मोर टाइम्स देन व्हॉट यू एक्सपेक्ट हिम टू परफॉर्म. तर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ग्रेट. आणि त्याचं स्क्रीनिंग तुम्ही इनिशियली त्या 30 सेकंदात केलेलंच असतं. 30 सेकंड्स. तुम्ही 3 मिनिटांनी सुरू करा. यू विल रीच टू 30 सेकंड्स. फॅन्टॅस्टिक. जोरदार टाळ्या. सुपर. ग्रेट.
So you have to trust people. You have to trust people, and I think over the period of time you also develop a gut. म्हणजे आपण आतमधून एक आतमधला आवाज येऊ शकतो लोकांबद्दल जेव्हा तुम्ही एवढ्या लोकांना भेटता, आणि यू हॅव टू ट्रस्ट युअर गट फिलिंग वेदर टू ट्रस्ट दिस पर्सन ऑर नॉट, राईट? सुपर. सर एक गोष्ट जरा बिझनेसबद्दल नाही पण तुमच्याबद्दल, कारण जेव्हापासून आता सरांनी स्पीच सुरू केले तुम्हाला पण ती गोष्ट प्रकर्षाने जाणवली असेल, आणि मी जेव्हा जेव्हा सरांना भेटलोय, जेव्हा जेव्हा त्यांच्याबरोबर बोलतो, मला एक गोष्ट प्रकर्षाने अनुभवायला मिळाली आहे सर, की यू आर ॲब्सोल्युटली पॉझिटिव्हली चार्ज, यू आर द सोर्स ऑफ पॉझिटिव्ह एनर्जी, आणि नेहमी असा एकदम सळसळता उत्साह तुमच्यामध्ये असतो. फोनवर पण जेव्हा तुमच्याबरोबर बोलतो तुम्ही असं एकदम फ्लुअंटली त्याच एनर्जीने नेहमी बोलत असता. मला एक तुमची फिलॉसॉफी तर कळली की यू शुड कंट्रोल द सिच्युएशन शुड नॉट कंट्रोल युअर लाईफ. स्टील इफ यू आर अ एंटरप्रिनर, भरपूर अशा काही गोष्टी मनाविरुद्ध घडतात, आणि त्यावेळेला सर्वसामान्य माणूस आहोत आपण, आपल्याला भावना आहेत, आपण रॉबर्ट तर नाही आहोत, सो असं काही इमोशनल अप्स अँड डाऊन्स येतात. सो ते जाणून घ्यायला आवडेल की हाऊ यू कीप युअर सेल्फ सो मच एनर्जेटिक, मोटिवेटेड, पॉझिटिव्ह थ्रू आउट ऑल दीज सर्कमस्टान्सेस. क्लॅरिटी ऑफ थॉट्स. आपल्या विचारांमध्ये क्लॅरिटी असणं फार गरजेचं आहे. विचारांची जर आपल्या मनामध्ये कुस्ती चालत असली ना, तर यू विल नेवर हॅव दॅट कॉन्फिडन्स. थिंक क्लिअर ऑन व्हॉट यू वॉन्ट. आय नो एक्झॅक्टली व्हॉट आय वॉन्ट. आय नो एक्झॅक्टली व्हॉट आय वॉन्ट टू डू. अनेक लोकांबरोबर माझा व्यवसाय होणारच आहे भविष्यामध्ये. मी भविष्यवाणी सुद्धा करतो. इथे बरेच बसलेले लोक जे आहेत, उद्योजक जे आहेत, यांच्याबरोबर माझा व्यवसाय होणार आहे येणाऱ्या काळामध्ये, कुठच्या ना कुठच्या तरी रूपामध्ये. क्लॅरिटी ऑफ थॉट्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जर ती असली तर यू विल नेवर बी कन्फ्युज. युअर फ्लो अँड युअर कॉन्फिडन्स विल ऑलवेज बी अनइंटरप्टेड. वन. सेकंडली, या जगामध्ये निगेटिव्ह काहीच नाही. जी लोक कंटिन्युअसली निगेटिव्ह असतात ना, त्यांना मी म्हणतो ही इज पॉझिटिव्हली निगेटिव्ह. सो फर्स्ट क्लॅरिटी ऑफ थॉट, आणि अजून पुढे सर काही तुम्ही सांगू? आय थिंक सेल्फ कॉन्फिडन्स, हॅव द करेज. जेव्हा मी व्यवसाय सुरू केला, माझ्या आईवडिलांनी मला पाठिंबा दिला. माझ्या आईवडिलांवर मी एक 7 दिवसाचं सेशन घेऊ शकतो. थोडक्यात सांगतो. आईवडील फक्त एवढंच म्हणाले की आपल्याकडे गमवण्यासाठी काहीच नाही. 180 फुटाची रूम आहे, 180 फुटाचं घर आहे. तू जरी बुडलास ना धंद्यामध्ये, तरीसुद्धा तुला झोपायला जागा देऊ शकतो आम्ही या रूममध्ये, आणि तरीसुद्धा आम्ही तुला मी 3 वेळेचं जेवण देऊ शकतो. याच्याने एवढी हिंमत वाढली ना, आपल्याला आपल्या घरच्या लोकांकडनं सपोर्ट पाहिजे की तू जा बाबा, लढ, तू काही झालं तरी आम्ही तुमच्याबरोबर आहोत. तू जिंकून आलास तरी आम्ही तुमचे आईवडील आहोत. तू हरलास तरीसुद्धा आम्ही तुमचे आईवडील आहोत. डोंट फिअर एनिथिंग, आणि दॅट मेक्स यू फिअरलेस. फॅन्टॅस्टिक. आणि मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, माझ्या जीवनातले सगळ्यात चांगले वर्ष म्हणजे मालवणीतले 18 वर्ष. भीती नावाची गोष्ट तुमच्या मनामधनं गायबच होऊन गेली. काय होऊ शकतं जास्ती होऊन अजून किती खाली पडू शकतो. वी आर ॲट द बॉटम. त्याच्या खाली काहीच नाहीये. त्याच्या खाली एकदाच जायचंय डोळे मिटल्यानंतर. लाईफ बिकम्स फिअरलेस. द डे यू बिकम फिअरलेस, युअर बिझनेस विल स्टार्ट मल्टिप्लाइंग. आपण धंद्यामध्ये घाबरतो, असं झालं तर, तसं झालं तर, बुडलो तर, डुबलो तर. ट्राय टू बी फिअरलेस, बट यू नीड टू बी इक्वली शार्प. नॉलेज इज नॉन कॉम्प्रोमाइजेबल. नॉलेज असणं फार गरजेचं आहे. टाइम इज द मोस्ट स्केअर्स रिसोर्स, दी ओनली रिसोर्स विच यू कॅन नेवर अर्न बॅक. अ डे गॉन इज अ डे गॉन. मला पुस्तकं वाचायची आवड होती. मी भरपूर पुस्तकं वाचायचो. नंतर मी विचार केला की एवढी पुस्तकं आहेत, कधी वाचणार एवढी सगळी पुस्तकं, आणि पुस्तकं वाचली तर उद्योजक कधी होणार. मग एक चांगली आयडिया काढली. मी अशा लोकांना भेटायला लागलो जे भरपूर पुस्तकं वाचतात. फॅन्टॅस्टिक. सुपर. मला 2 गोष्टी इकडे जाणवत आहेत. एक तर फर्स्ट ऑफ ऑल क्लॅरिटी ऑफ थॉट्स असण्यासाठी यू शुड हॅव अ ग्रेट सपोर्ट फ्रॉम युअर फॅमिली, आणि स्पेशली तुमच्या आईवडिलांकडनं. मला इकडे सांगायला अत्यंत आनंद वाटतो. माझे आईवडील, आई बाबा इकडे आलेले आहेत, आणि मला कधीच त्यांनी आजपर्यंत कधीच त्यांनी असं सांगितलं नाही की बाबा काय करतोयस तू, कसं होणार तुझं. बाबा आणि आई नेहमी मला एकच गोष्ट सांगतात, तुला जे करायचंय तू कर, वी आर विथ यू. आणि थँक्यू आई बाबा. मला असं वाटतं जी क्लॅरिटी आहे दॅट इज बिकॉज ऑफ यू. सो फर्स्ट ऑफ ऑल क्लॅरिटी. आणि दुसरं म्हणजे आय थिंक वर्स्ट केस सिनेरिओ,
वेन यू ऑलरेडी नो दॅट की वर्स्ट केस सिनेरिओ जरी होईल माझ्या बरोबर तरी मी भुका कधी मरणार नाहीये, तरी माझं वाईटात वाईट जे काही होईल ना त्याच्यात पण मी तरुण निघणारच आहे. सो ती क्लॅरिटी आय थिंक येण्यासाठी ह्या दोन गोष्टी सर खूप इम्पॉर्टंट आहेत. मला असं वाटतं एकदा जोरदार टाळ्या परत एकदा. आय थिंक सुपर ग्रेट. सर ॲज यू सेड की दिस इज अ लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटीज, भरपूर संधी आहेत, खरंच प्रचंड संधी आहेत. पण या संधीबरोबर ऑफकोर्स आता ह्या संधीकडे सगळेच लक्ष वेधत आहेत. आणि तुम्ही सांगितलं की ती कॉम्पिटिशन जी आहे ती प्रोडक्टची नाही, बिझनेसची नाही, ती कॉम्पिटिशन ती दोन व्यक्तींमधली आहे. सो कॉम्पिटिशन बद्दलचं दिस इज युअर ओनली फिलॉसॉफी अबाउट फेसिंग द कॉम्पिटिशन इन द मार्केट? आय लव्ह कॉम्पिटिशन. माझ्या वाढत्या दिवसांमध्ये, व्यवसायामध्ये माझ्या वाढत्या दिवसांमध्ये लोक काय विचार करतात, इथे ऑलरेडी 4 क्लासेस आहेत, आपण थोडं लांब सुरू केलं पाहिजे. ज्या बिल्डिंगमध्ये सर्वात जास्ती क्लासेस आहेत ना त्याच बिल्डिंगमध्ये मी जाऊन क्लासेस ओपन करायचो. सी यू नीड टू स्विम अगेन्स्ट द टाईड. जे सगळे करतायत तेच जर तुम्ही केलं तर यू आर नॉट डिफरंट. ट्राय टू बी डिफरंट. कॉम्पिटिशनच्या बाजूला जाऊन बसायचं आणि लोकांना दाखवायचं की हाऊ यू कॅन बी डिफरंट विथ देम इन टर्म्स ऑफ प्राईस, क्वालिटी, आफ्टर सेल्स सर्व्हिस, प्रॉमिस आणि प्रूफ. या 5 गोष्टी जर तुम्ही घडवून दाखवल्या ना तर तुमचा धंदा कधीच तुम्हाला कमी पडणार नाही. यू कॅन कीप ग्रोईंग, पीपल विल कीप कमिंग टू यू. कॉम्पिटिशन म्हणजे इट इज युअर टीचर. ते तुम्हाला शिकवतात, त्यांच्याकडे जास्ती पैसा आहे, ते जास्ती रिसर्च करतात, ती चांगली माणसं नोकरीवर ठेवतात, ते सगळं काय करतात, आपल्याला फक्त त्यांना बघायचं आणि त्यांना वाचायचं आहे की हे काय करतायत. एक दिवस न्यूजपेपरमध्ये फुल पेज ॲड आली, लर्न वेब कॉमर्स फॉर सो अँड सो रुपीज. आणि वेब कॉमर्सला त्या लोकांनी विषय एकदम फेमस करून टाकला. ताबडतोब माझी तयारी सुरू झाली, प्रोफेसर गोळा करा, हा प्रोडक्ट आपल्याला पण शिकवायचा आहे, कारण आता याचं मार्केट निर्माण होणार आहे. तर कॉम्पिटिशन इज नॉट कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन इज अ कॉम्प्लिमेंटेशन. दे कॅन कॉम्प्लिमेंट युअर ग्रोथ. Fantastic, great, super. So actually, because of the competition, industry grows, and you complement each other and grow together. 100%. Super. ॲप्टेक आणि NITच्या बाजूला असाचा फायदा काय माहिती तुम्हाला मी सांगतो. त्यांची फीस 20,000 रुपये, आमची फीस 5,000 रुपये. आमच्याकडे ज्या सुविधा ते त्यांच्याकडे नाही आहे. माझ्या पूर्ण क्लासचं जे ऑपरेटिंग कॉस्ट आहे त्यांचं तेवढं लाईट बिल येतं. या सगळ्या सुविधा एवढ्या मस्त होत्या ना, आणि आमच्याकडे पर्सनल टच असायचं, इमोशनल टच. इट वॉज नॉट मेकॅनिकल वर्किंग. संबंध, रिलेशनशिप, विद्यार्थ्याचा वाढदिवस असला तर केक कापणं, त्याला विश करणं, त्याला नोकरी लागण्यासाठी मदत करणं, आफ्टर सेल्स सर्व्हिस ज्याला आपण म्हणतो ना ते भरून होतं. आणि म्हणून स्पर्धेमध्ये इन्क्वायरी जायची त्यांच्याकडे आणि ॲडमिशन व्हायचं आमच्याकडे. ॲडव्हर्टायझिंग करायचे ते, रिव्हेन्यू यायचं आमच्याकडे. जेव्हापर्यंत माणसाला तिखट लागत नाही ना जिभेला, तेव्हापर्यंत त्याला गोडची किंमत समजत नाही. मग ती वस्तू घ्यायला ते तिथे जातात. जेव्हा ते महाग पडतं, ऐपतमध्ये नाही आहे, कॅपॅसिटीमध्ये नाही, परवडत नाही, तर ते आमच्याकडे येतात आणि मग आम्ही त्यांना शिकवतो. मग त्याच्यामध्ये आम्ही त्यांना इन्स्टॉलमेंट देतो, फॅसिलिटी देतो वगैरे वगैरे. आमच्या व्यवसायाचा आमचा एवढा कॉन्फिडन्स असायचा माझ्या आणि माझ्या टीमचा की 3 महिन्याच्या कोर्सला, आता असे विद्यार्थी पण असतात ना ज्यांना बँक लोनच मिळू शकत नाही, मग त्यांना तुम्ही काय करणार, नाही शिकवणार, दॅट इज नॉट पॉसिबल. आम्ही शिकवलं. 3 महिन्याचा कोर्स असला तरीसुद्धा आम्ही 12 महिन्याचे हप्ते द्यायचो, 12 महिन्याचे हप्ते. आणि आम्हाला विश्वास होता की ज्या सुविधा आम्ही त्यांना देतोय, माझा एकही विद्यार्थी माझ्या घामाचा पैसा बुडवणार नाही आणि एकही विद्यार्थी नाही बुडवणार. एकही विद्यार्थ्यांनी पैसा बुडवला नाही, आम्हाला रिकव्हरी करावी लागली नाही, विद्यार्थ्यांनी स्वतः येऊन पैसा चुकवला. म्हणजे आपल्याला लोकांचा विश्वास आपल्यावर कसा वाढवावा हे आपल्याला आपल्या व्यवहारातनं समजेल. कुठच्याही व्यक्तीचं चरित्र जे असतं ना ते जर आपल्याला पारखायचं असेल तर त्याच्याबरोबर एक व्यवहार करायचा. अनेक वेळेला आपल्याबरोबर जे चांगले गोडीगोडीने वागतात, प्रत्येक कार्यक्रमामध्ये सामील करतात, आमंत्रण देतात, कार्यक्रम आपल्यासाठी घडवतात, असे जे लोक असतात त्यांच्याबरोबर जेव्हा तुम्ही व्यवहार करता ना तेव्हा काय ती वेगळंच होऊन जातं. कुठच्याही व्यक्तीचं जर तुम्हाला चरित्र ओळखायचं असेल ना त्याच्याबरोबर एक छोटा व्यवहार करा, तुम्हाला समजेल की ह्याच्याबरोबर लांब गेम खेळला पाहिजे का इकडेच फुल स्टॉप केला पाहिजे. क्या बात आहे, सुपर. जोरदार काय आपण वाजवूया. मला वाटतं सर की मगाशी जर तुम्ही 5 P's बद्दल सांगितलं त्यातले आता काही P's कळत नकळत तुम्ही सांगितलेच, कारण फर्स्ट P इज पर्पज. आणि आय थिंक पर्पज ऑफ सेंट अँजेलोज
चं असं आहे की प्रोव्हाइडिंग अफोर्डेबल IT एज्युकेशन टू एव्हरीबडी, आणि तो पर्पज तुम्ही सांगितला. दुसरं तुम्ही सांगितलं की प्रॉमिस, आणि तुम्ही जे प्रॉमिस करायचे आपल्या स्टुडंट्सना ते डिलिव्हर होत होतं, त्याच्यामुळे त्यांना नोकरी मिळत होती आणि त्याच्यामुळे त्यांचा विश्वास तुमच्यावर होता आणि ते पैसे 3 महिन्याचा कोर्स 12 महिन्याच्या हप्त्यांमध्ये. आणि इतक्या छातीटोकपणे आज सर सांगतात, दॅट इज द प्रूफ. जो तिसरा P तुम्ही सांगितला. सो आय थिंक ऑल द 5 Ps इम्प्लिमेंट केलेले आहेत. इम्प्लिमेंट. येस, फॅन्टॅस्टिक. सर, सेंट अँजेलोस बद्दल तर आता सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती आहे, त्याच्याबद्दल ती स्टोरी तुम्ही आता खूपच रंगवून सांगितली. पण ऑफकोर्स आता आम्हाला एवढं देखील माहिती आहे की आपण फक्त IT व्यवसायापुरते मर्यादित नाही. इनफॅक्ट आपल्या इतर व्यवसायांचा व्याप आता IT बिझनेसपेक्षा, IT एज्युकेशन बिझनेसपेक्षा कितीतरी पटीने वाढला आहे. सो जरा त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल, आपण कोणकोणत्या इतर व्यवसायांमध्ये आहात आणि या व्यवसायांमध्ये शिरण्यामागची अशी संकल्पना काय होती? एज्युकेशन इज नॉट माय बिझनेस नाव. एज्युकेशन इज माय पॅशन. हे मी माझ्या मनाने करतो. ॲडिंग व्हॅल्यू टू द लाईफ ऑफ अ ह्युमन बिईंग विच विल हेल्प हिम टू मल्टिप्लाय हिज वेल्थ इज डुईंग गॉड्स वर्क. आपण जो व्यवसाय करतो, या व्यवसायामध्ये ॲट द एंड ऑफ द डे जेव्हा आपण अंथरुणावर पडतो तेव्हा आपल्याला समाधान वाटलं पाहिजे. एज्युकेशन फॉर मी टुडे इज माय व्हेरी स्ट्रॉंग पॅशन अँड आय एम व्हेरी इनोव्हेटिव्ह इन दॅट. पण आता आम्ही पैसे वेगळ्या व्यवसायामधनं कमवतो. ते सांगण्या अगोदर मी सगळ्यांना एक सांगू इच्छितो, जीवनामध्ये कधी पण असा कुठचाच धंदा करू नका जिथे तुमचं मुद्दल आणि तुमचा नफा कस्टमरच्या घरात असतो. कधीच असा व्यवसाय नाही करायचा. मी जेवढाही व्यवसाय केलेले, माझे जेवढं डायव्हर्सिफिकेशन झालेलं आहे, हा प्रत्येक धंदा असा आहे जिथे कॅपिटल आणि नफा माझ्या कंट्रोलमध्ये असतो. आय एम गिविंग द डिलिव्हरी आफ्टर आय टेक द पेमेंट. आजच्या घडीला आय एम इन टू कन्स्ट्रक्शन. मी भरपूर कन्स्ट्रक्शन करतो. बोरिवली, कांदिवली, malaड, गोरेगाव, कलिना, बांद्रा, वडाळा, मुलुंड, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, गोवा, तमिळनाडूमध्ये चेन्नई, कोइंबतूर आणि मदुराईमध्ये करतो कन्स्ट्रक्शन. आणि आता ह्या महिन्यापासून आम्ही सुरू केलं दुबईमध्ये सुद्धा कन्स्ट्रक्शन. सांगायचं तात्पर्य म्हणजे एज्युकेशनमध्ये विद्यार्थी मला पैसे देतो, नंतर मी त्याला कोर्स डिलिव्हर करतो. कन्स्ट्रक्शनच्या बिझनेसमध्ये लोक आमच्याकडे फ्लॅट अगोदर बुक करतात, पूर्ण पैसे मिळाल्यानंतर आम्ही डिलिव्हरी देतो. माझा तिसरा व्यवसाय हॉटेल्सचा. माझे हॉटेल्स आहेत. एक हॉटेल इगतपुरीला आहे, एक हॉटेल 4 स्टार हॉटेल आम्ही बांधतोय गोव्याला, एक 4 स्टार बांधतोय, एक 5 स्टार बांधतोय. तर गोव्याला आहे. हॉटेलमध्ये सुद्धा तुम्ही अगोदर मला पे करणार आणि नंतर राहायला येणार. माझा चौथा बिझनेस आहे स्पोर्ट्सचा. आय एम गेटिंग टू स्पोर्ट्स इन अ बिग वे. बॉल्टन वॉन्डरर्स फुटबॉल क्लब ही UK मधली एक फार मोठी संस्था आहे ज्यांच्याकडे रिबॉक स्टेडियम आहे. मी भारतभरामध्ये आता मॉल्समध्ये आणि ओपन स्पेसेसमध्ये फुटबॉलचे छोटे छोटे ग्राउंड्स लावतोय जिथे लोक फुटबॉल खेळायला येतील. तिथे सुद्धा ते पैसे मला अगोदर देतील आणि नंतर माझ्या मैदानावर खेळतील. सांगायचं तात्पर्य म्हणजे कुठचाही व्यवसाय करा, पण प्रत्येक व्यवसायामध्ये तुमची मुद्दल आणि तुमचा नफा हा तुमच्या हातात कंट्रोल असला पाहिजे. नफा कंट्रोल नसला तरी चालेल, पण मुद्दल, युअर प्रिन्सिपल अमाऊंट शुड ऑलवेज बी इन युअर कंट्रोल. असा कुठचाच धंदा करू नका जिथे तुमचा मुद्दल तुमच्या कस्टमरच्या घरात असतो आणि मग रिकव्हरीसाठी जेव्हा पण तुम्ही कस्टमरला फोन करणार तर कस्टमर टॉयलेटमध्ये आहे, हॉस्पिटलमध्ये आहे, मंदिरात गेला आहे, यात्रेवर गेला आहे, जात्रेवर गेला आहे आणि तुमचे पैसे रखडत राहतील. तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर तो त्याचा धंदा चालवेल. तर ट्राय टू मेक अ स्ट्रॅटेजी where you will always control your capital. You should have the intelligence that nobody should cheat you. There is a very strong philosophy that I follow. The more money you make, the more are the chances of you losing it. आपला पैसा सेफ असणं गरजेचं आहे. मित्रांनो, एक सांगतो, जेव्हा आपण उद्योजक बनतो तेव्हा आपल्यावर एक नैतिक जिम्मेदारी असते, आपल्यावर एक रिस्पॉन्सिबिलिटी असते की आपलं जे परिवार आहे, वैयक्तिक परिवार व सामाजिक परिवार जे आपल्याकडे काम करतात, आपले टीम मेंबर्स, त्यांचं वेलबिंग आपल्या व्यवसाय करण्यावर आहे. आपण उद्योग जर व्यवस्थित नाही केला तर आपला तर तोटा होतोच, पण अनेक आपल्यावर डिपेंडंट जे लोक असतात ते बेघर होतात. आपण शहाणपणाने व्यवसाय करणं हे कंपल्सरी आहे आणि आपली वाढ होणं देखील कंपल्सरी आहे. कारण आपली वाढ जेव्हा होत जाईल तेव्हा ऑटोमॅटिकली आपल्या बरोबरची लोक सुद्धा वाढतात. तर आय थिंक
यू फॉलो दिस प्रिन्सिपल्स यू विल बी व्हेरी सेफ अँड साऊंड. प्रिन्सिपलवर नेहमी कंट्रोल ठेवा. सर मगाशी तुम्ही जे सांगितलं की 3 महिन्याच्या कोर्समध्ये तुम्ही 12 महिन्याचे, सो तिकडे हा कसा काय प्रकार मग प्रिन्सिपलचं कीपिंग सेफ हाऊ दॅट वॉज अ मार्केटिंग स्ट्रॅटेजी. ओके. आम्हाला जे 3 महिन्यामध्ये पैसे यायचे दॅट यूज टू कव्हर 60% ऑफ अवर कॉस्ट. ओके. 40% कॉस्ट वी ट्राय टू एक्सपेरिमेंट. पहिले 20 स्टुडंट्सवर आम्ही तो अनुभव घेतला. यू शुड ऑलवेज डू अ पॅटर्न मॅचिंग इन द मार्केट. कुठच्याही क्षेत्रात जर तुम्ही गेलात तर तुम्ही ते पॅटर्न मॅच केलं पाहिजे की हे काय होतं हे केल्याने. आपली ऐपत जर 100 रुपयाची असली तर 5 रुपयाचंच एक्सपेरिमेंट करायचं, नॉट मोर दॅन 5%. असं गृहीत धरायचं की ते 5 रुपये बुडले तर सोडून द्या. तर तेव्हा मी विचार केला की लेट अस एक्सपेरिमेंट दिस. 1.5 वर्ष आम्ही एक्सपेरिमेंट केलं. एकही विद्यार्थ्यांनी पैसा बुडवला नाही. त्याच्यामध्ये आमची ताकद वाढली आणि 12 इन्स्टॉलमेंट किंवा 15 इन्स्टॉलमेंट देणारी ज्यांना आपण द्यायचो ती लोकसंख्या माझ्या टोटल स्टुडंट्समध्ये असायची फक्त 20%. म्हणजे माझं रिस्क वॉज एक्सपोज टू 20%. आणि त्या 20% शिकेपर्यंत देवर पेईंग मी 25%. 75% धोका होता, पण 20%चे 75% हजम करणारा धोका होता. पण त्याच्यामुळे ज्या लोकांना मी या सुविधा दिल्या दे बिकेम माय टॉकिंग बॅनर्स. हा विद्यार्थी जाऊन अजून 4 विद्यार्थी आणायचा. ही चांगली संस्था आहे, ही मदत करतात. तुमचं जीवन घडेल, तुम्ही इथेच शिका. आणि मला ऑटोमॅटिकली त्याचा फायदा झाला मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून. तर हॅव अ कॅल्क्युलेटेड रिस्क. द रिस्क ज्याबद्दल आपल्याला नॉलेज नसतं दॅट इज नॉन एज मॅड रिस्क. आपल्याला माहीत नाही आपण काही करतोय आणि मग बुडलो की बुडलो, दॅट इज मॅड रिस्क. रिस्क घेणं गरजेचं आहे. बिझनेस इज नथिंग बट रिस्क. पण कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं गरजेचं आहे. क्रिएट अ पॅटर्न मॅपिंग. तुम्ही तो पॅटर्न चेक करा, जर चालला तर इम्प्लिमेंट करा, नाही तर सोडून द्या. जबरदस्त. म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की यू शुड नो हाऊ टू प्ले युअर गेम. फुटबॉलचे नियम वेगळे आहेत आणि 100%. हँडबॉलचे वेगळे गेम. 100%. तशा तुमचे ते नियम तुम्हाला व्यवस्थित माहिती होते. ग्रेट. शेवटचे सर काही प्रश्न आहेत आता. एक तर सगळ्यात आधी आता सोशल एंटरप्रिनरशिप बद्दल ऑलरेडी सरांनी एवढं जबरदस्त सांगितलंय. तुम्ही पण बऱ्याचशा अशा सामाजिक उपक्रमांमध्ये बऱ्यापैकी सक्रिय आहात. सो त्याच्याबद्दल थोडंसं सांगा आणि त्याच्यामध्ये तुमची काय परत संकल्पना आहे. व्हॉट इज युअर थॉट बिहाइंड दॅट? सोशल एंटरप्रिनरशिप इज मॅन्डेटरी. आपण या समाजामध्ये फक्त पैसे न कमवता जर आपण या समाजाला मजबूत करत गेलो तर नक्कीच त्याचा लाभ समाजालाही होईल आणि आपल्याला होईल. मित्रांनो, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ज्याला आपण म्हणतो, प्रगतशील देशांमध्ये त्यांच्याकडे कॉर्पोरेट्स आणि त्यांची आबादी इज अ मॅचिंग प्रपोर्शन. भारत देशाची आबादी 1,600 कोटीची आहे. आपल्याकडे कॉर्पोरेट्स निम्मे आहे. तर त्या कॉर्पोरेट्सची कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी 10% लोकांपर्यंत पण पोहोचणार नाही. आपल्या देशाला जर गरज असेल तर PSR, पर्सनल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. प्रत्येक माणसाने एका माणसाला मदत करावी. ईच वन टीच वन, ईच वन रीच वन, हा आमचा फॉर्म्युला आहे. मी नेहमी लोकांना सांगत राहतो की आपण समाधानी आहोत. आपली मुलं महिन्याचे 3,000 रुपये फीस भरू शकतात, 30,000 रुपये भरू शकतात आणि 3 लाख रुपये सुद्धा भरू शकतात. पण आपल्याला या गोष्टीची कल्पना नसेल की जर आपण फक्त 500 रुपये डोनेट केले तर कुठच्या तरी गावात एक मूल वर्षभर शिकू शकतो. यू नीड टू हॅव अ सोशल आउटलुक टू युअर बिझनेस. सेंट अँजेलोसमध्ये येणारा प्रत्येक रुपया, या प्रत्येक रुपयामधनं एक अमुक रुपया एका चांगल्या कार्यासाठी ऑटोमॅटिकली बाहेर जातो, एका वेगळ्या बँकेच्या खात्यात जातो. इंटरनॅशनल डेव्हलपमेंट अँड वेलफेअर फाउंडेशन नावाची माझी संस्था आहे, ज्याच्या मार्फत वर्षाला मी कमीत कमी 1,000 कॅटरेक्ट ऑपरेशन्स फ्री घडवतो. आणि 350 मुलांची एक अनाथ आश्रम आहे ठाण्याला, महानिकेतन नाव आहे. महानिकेतनच्या 12वीच्या नंतर प्रत्येक मुलीला आम्ही टेक्निकल एज्युकेशन देतो. त्याच्या व्यतिरिक्त उसगावला, विरारला एक आदिवासी शाळा आहे. त्या आदिवासी शाळेला त्या मुलींना आम्ही मदत करतो शिकण्यासाठी. मित्रांनो, एक असा काळ होता की जर तुम्ही एक चांगलं कार्य करता तर तुमच्या उजव्या हाताला माहीत नाही पडलं पाहिजे की तुमचा डावा हात काय करतोय. पण ते दिवस गेले. यू नीड टू चेंज विथ टाईम. जर तुम्ही काय चांगलं कार्य करत आहात तर तुम्ही टेरेसवर उभं राहून ओरडून पूर्ण जगाला सांगा, कारण तुमच्याकडनं ऐकून कोणतरी तुम्हाला कॉम्पीट करेल किंवा आउट ऑफ जेलसी करायला सुरू करेल. व्हॉट एव्हर द रिझल्ट, फायदा कोणाच्या नाही कोणाच्या तरी लोकांचा होईल. सोशल एंटरप्रिनरशिप. ग्रेट ग्रेट ग्रेट. सोशल एंटरप्रिनरशिप इज मॅन्डेटरी आणि हे तुमच्या मनात आलं पाहिजे. यू कॅन ॲक्ट टू बी अ सोशल एंटरप्रिनर.
लोक हुशार आहेत, ते सुद्धा तुमच्या डोळ्यात बघतायत जेव्हा तुम्ही बोलताय तेव्हा. फक्त तुम्ही बघू शकता असं नाहीये, ते सुद्धा बघतायत. सोशल एंटरप्रेन्योरशिप शुड बी फ्रॉम युअर हार्ट. आय स्ट्रॉंगली बिलीव्ह की जर समाज मजबूत झाला ना तर मी जास्ती मजबूत होऊ शकतो. माझ्याबरोबरची लोक जी आहेत ते जर मिलेनियर झाले तरच मी बिलेनियर होऊ शकतो. मी एकटा बिलेनियर होऊच शकत नाही. यू नीड टू सेटअप अ सिस्टम ऑन हाऊ यू गिव्ह बॅक टू दी सोसायटी. भारत देशामध्ये मऊ मनाची माणसं आहेत. आपल्या सर्वांकडे एक मऊ मन आहे, पण आपण चॅरिटी कधी करतो किंवा आपण सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कधी बाळगतो? कोणाचा वाढदिवस असला तर, कोणाचा डेथ डे असला तर, म्हणजे आपल्या पूर्वजांचा डेथ ॲनिव्हर्सरी असली की आपण चौघांना जेवण देतो. मुलीचा वाढदिवस असला की आपण कोणाला कपडे वाटतो. तसं न करता आपण स्वतःला कधी उल्लू नाही बनवायचं. येणाऱ्या व्यवसायामधनं अमुक पर्सेंटेज पैसा ग्रॉस रेव्हेन्यूमधनं बाजूला काढा आणि त्याच्यातनं चांगलं कार्य करा. मित्रांनो, मी तुम्हाला माझा वैयक्तिक अनुभव सांगतोय की जेव्हापासून आम्ही हे प्रोफेशनली करायला सुरू केलं आहे तेव्हापासून माझ्या कंपनीची प्रगती 1000 पटींनी वाढली आहे. 1000 पटींनी. क्या बात, क्या बात. नाहीतर मालवणीमध्ये वाढलेला मुलगा, 18 वर्ष मालवणीमध्ये राहून वाढलेला मुलगा तुमच्या समोर उभा राहून ह्या गोष्टी करतो, 7 समुद्र पार जाऊन व्यवसाय करतो. यासाठी लोकांची माझ्या पाठीमागे प्रार्थना आहे आणि लोकांचा माझ्यासाठी पाठिंबा आहे. माझ्या मित्रांचा मला पाठिंबा आहे, माझ्या कस्टमरचा मला पाठिंबा आहे आणि माझ्या स्टाफचा मला पाठिंबा आहे. सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमुळे लोकांचा तुमच्यातर्फे बघायचा दृष्टिकोन बदलतो. मित्रांनो, जरी तुम्ही कुठच्या व्यवसायामध्ये असाल, ज्या व्यवसायामध्ये तुमच्याकडे मोनोपोली पॉवर असेल, तरी सुद्धा कधी कस्टमरला एक्सप्लॉइट करू नका. कारण द डे द कस्टमर गेट्स अ चॉईस ही विल रिजेक्ट यू. सेल्फ कंट्रोल आणि सेल्फ पोलिसिंग इज वन ऑफ द पॉलिसीज ऑफ अ गुड एंटरप्रेन्योर. आपण जे काय करतोय, जरी लोकांना त्या गोष्टीचं ज्ञान नसलं तर त्याला आपण उल्लू बनवायचं नाही. कारण त्याला ज्ञान आज नाही आहे, थोड्या महिन्यानंतर त्याला आपल्यापेक्षा जास्ती ज्ञान असेल आणि तेव्हा तो जगामध्ये तुमच्या नावाने नेगेटिव्ह बोंबलेल. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी शोज द ह्युमन साईड ऑफ यू आणि एव्हरीबडी हॅज अ ह्युमन साईड. पुट इट इन अ पर्टिक्युलर सिस्टम. ग्रॉस रेव्हेन्यू तुम्ही डिवाइड करायला सुरू करा. वेदर ॲट द एंड ऑफ द इयर, कधी कधी काही वर्ष असे असतात जिथे तोटाही होतो. इरिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट, डोंट स्टॉप युअर गुड ॲक्टिव्हिटी. द गुडनेस दॅट यू इन्व्हेस्ट इन द सोसायटी will always give you the richest dividends whenever you need that society. फॅन्टॅस्टिक. जोरदार टाळ्या आपण वाजवूया. तर काही प्रश्न आलेत, आपण ते प्रश्न घेणारच आहोत आणि मला शेवटचे 2 प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. सगळ्यात पहिलं तर पुढचं तुमचं विजन जे आहे, आता तुम्ही भारताचं एवढं विजन सांगितलं, पण तुमचं स्वतःचं एक उद्योजक म्हणून काय विजन आहे त्याच्याबद्दल काय सांगाल? Well, I don't want to be the richest entrepreneur, but I want to be the happiest entrepreneur. फॅन्टॅस्टिक. क्या बात आहे. Great. प्रत्येक क्षणाला जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस बदलत राहतो. तर माझा असा नेहमी विचार आहे आणि मी नेहमी लोकांबरोबर शेअर करतो की जो दिवस आपला शेवटचा दिवस असेल, त्या दिवशी आपल्या बँकेच्या खात्यात किती पैसे असतील, आपल्या बॅलन्स शीटवर किती ॲसेट्स असतील, त्याच्यावर लक्ष न देता जो दिवस आपला शेवटचा दिवस असेल त्या दिवशी आपल्या पूर्ण एरियामध्ये ट्रॅफिक जाम झाला पाहिजे, एवढी लोक आली पाहिजे, एवढ्या लोकांच्या मनामध्ये आपण घर मांडलं पाहिजे, एवढं लोकांचं आपण कल्याण केलं पाहिजे, एवढं लोकांच्या जीवनाला आपण व्हॅल्यू ॲडिशन दिलं पाहिजे. जर आपण असं करू शकलो ना, वी आर द रिचेस्ट एंटरप्रेन्योर्स इन द वर्ल्ड. वेल्थला काही सीमा नाही आहे, पैशाला काही लिमिट नाही आहे, आकडे चेंज होत राहतात. आफ्टर यू हॅव मेड 50 crores इन युअर लाईफ, एव्हरी ॲडिशनल crore इज ओनली अ crore. काही फरक पडत नाही. लोक अशी पण मी पाहिलेत ज्यांच्याकडे एवढा अवाढव्य पैसा आहे की ते नाश्त्यामध्ये 1 किलो सोनं खाऊ शकतात, लंचमध्ये 2 किलो सोनं खाऊ शकतात, डिनरमध्ये 3 किलो सोनं खाऊ शकतात. पण नशीब त्यांचं एवढं दुर्बळ आहे की ते एक वाटी भात खाऊ शकत नाही, कारण त्यांना डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे. मग तसं न करता
लेट अस बी द हॅपीएस्ट एंटरप्रेन्युअर्स. भरपूर पैसा कमवावा. पैसा कमवणं कंपल्सरी आहे, कारण पैसा कमवण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही लोकांची सेवा करणार, तुम्ही लोकांना त्यांना जे पाहिजे ते प्रोडक्ट देणार, कारण नाहीतर तुम्हाला लोक पैसे नाही देणार. तुम्ही त्यांना प्रोडक्ट देणार, तुम्ही त्यांना सर्व्हिस देणार, तुम्ही त्यांचं जीवन उज्ज्वल बनवणार, तेव्हा तुम्हाला पैसा मिळेल. भरपूर पैसे कमवा, भरपूर श्रीमंत व्हा आणि नेहमी खर्च करत राहा. एक समाजामध्ये एक स्टेटमेंट आहे की हे देवा माझा खर्च वाढव, कारण देव ज्याचा खर्च वाढवतो हमखास त्या माणसाची इन्कम देखील वाढवतो. आपण कमवलेले पैसे लोकांच्या घरात गेलेच पाहिजे. एक असा वेळ होता, आता मी एवढं कलर करत नाही घराला, पण मी वर्षातनं 4 वेळा कलर करायचो. का म्हणून? तर त्या पेंटरला पैसे मिळत राहील. पण कीप स्पेंडिंग, डोंट बी स्टिंजी. जो पैसा आहे ना, याला जेवढं तुम्ही जपणार ना तेवढं तो तुमच्याकडे पळणार, तुमच्याकडनं पळणार. तुम्ही त्याला सूट द्या आणि तो सूट पद्धतीने तुमच्याकडे येईल. जर तुम्ही खर्च करत गेला, तुमचा पैसा लोकांच्या खिशात गेला ना, तर त्यापेक्षा जास्ती लोकांचा पैसा तुमच्या खिशात येईल. हॅव अ ब्रॉड विजन अँड हॅव अ फेथ. क्या बात है, क्या बात है, सुपर, फैंटास्टिक. I think today's one statement which I'm going to take is, I don't want to become the richest entrepreneur, I want to become the happiest entrepreneur. त्या स्टेटमेंटसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया. सर, काही प्रश्न आलेत, ते प्रश्न आपण घेणार आहोत. काही प्रश्न तर ऑलरेडी आपल्या डिस्कशनमध्ये कव्हर झाले आहेत, त्याच्यामुळे ते मी घेत नाही आहे. मी खाली जाऊ इच्छितो, कारण माझ्याकडे 2च प्रश्न आहेत आणि आय वुड लाईक टू हॅव मोर क्वेश्चन्स फ्रॉम यू. सगळ्यात पहिला प्रश्न आहे मुस्तकीम साखरकर. मुस्तकीम कुठे आहे? मुस्तकीम साखरकरचा प्रश्न असा आहे की तुम्ही सांगितलं की 30 सेकंदांमध्ये तुम्ही माणसांना ओळखता आणि काहीतरी तुम्ही 2 प्रश्न विचारता, त्याच्यामुळे तुम्ही त्यांना ओळखता. त्याचा प्रश्न असा आहे की कोणते 2 प्रश्न असतात त्या प्रश्नांमुळे तुम्ही त्याला ओळखता? आय थिंक ग्रेट क्वेश्चन सर, प्लीज. हे टाईपकास्टेड प्रश्न नाही आहेत. इट डिपेंड्स ऑन द पर्सन टू पर्सन. माझी एक पद्धत आहे, मी कुठच्याही माणसाला जर भेटत असलो ना तर मी त्याच्यावर रिसर्च करतो. माझा भरपूर रिसर्च असतो. मी कोणालाही पहिल्यांदा जर भेटायला गेलो व्यवसायाच्या दृष्टिकोनातून, तर मी त्या व्यक्तीवर बरंच रिसर्च करतो. माझा पहिला प्रश्न जी क्रॉस व्हेरीफाय केलेली इन्फॉर्मेशन असते त्याच्याबद्दल असते. त्याच्या उत्तरावर डिपेंड असतं की हा खरं बोलतोय का खोटं बोलतोय, कारण त्याला माहित नाही की मला उत्तर ऑलरेडी माहिती आहे. ग्रेट. तर ऑलवेज डू रिसर्च ऑन द पीपल विथ हुम यू वर्क. एम्प्लॉईच्या दृष्टिकोनातून आम्ही दुसरे प्रश्न विचारतो की तू प्रिव्हियस नोकरी का सोडतोयस? सोपा प्रश्न आहे, सगळे विचारतात. ॲनालाइज मी वेगळ्या पद्धतीने करतो. प्रश्न विचारण्याची पद्धत सगळ्यांची सेमच असते. जो रिझल्ट येतो त्याला तुम्ही ॲनालाइज करता, कसं करता ते महत्त्वाचं आहे. तर महत्त्व पहिले 2 प्रश्नांचं नाही आहे, पहिले 2 उत्तरांना तुम्ही ॲनालाइज कसं करता त्याच्यावर अवलंबून आहे. ग्रेट ग्रेट. आणि त्या ॲनालिसिससाठी रिसर्च तुमच्याकडे आधीपासून असणं गरजेचं आहे, सो दॅट यू कॅन व्हेरीफाय द फॅक्ट्स. आता एम्प्लॉईज बद्दल मी सांगत नाही आहे, पण व्यवसायामध्ये आय बिलीव्ह इन कोलॅबरेटिव्ह वर्किंग. कोलॅबरेटिव्ह वर्किंगमध्ये मी जास्तीत जास्त उद्योजकांबरोबर माझी भागीदारी करतो आणि स्पेशल पर्पज व्हेकल बनवतो. मग आता त्याच्याबरोबर आपल्याला काम करायचं की नाही करायचं हे समजण्यासाठी त्याच्याबद्दल रिसर्च करणं गरजेचं आहे. तर आय डू अ लॉट ऑफ रिसर्च ऑन दॅट. आणि हाय पोस्ट जर असली, माझ्या कंपनीमध्ये हाय पोस्ट जर असली तर देखील मी रिसर्च करतो. सुपर. आय थिंक जोरदार टाळ्या. एक स्पेसिफिक आपल्याला शिकायला मिळाली. आणखीन एक एकदम खूप छान आणि वेगळा प्रश्न आहे. संदीप पाटणे कुठे बसलेत? संदीप पाटणे. अच्छा, संदीप पाटणे, तुम्ही हा प्रश्न विचारलाय. यांनी प्रश्न विचारलाय बहुतेक ह्यांनाच. ज्योतिषी असं म्हणतो की तू बिझनेस कधी करू नकोस, जर तू बिझनेस केला तर तुला हमखास नुकसान होणार, तोटा होणार. तर तुमचं म्हणणं आहे किंवा ज्योतिषी यांना असं म्हणतोय, तर तुम्ही काय सांगाल? त्या ज्योतिषीला 100 रुपये जास्ती द्यायचे. तर ते मार्ग सांगायचे. ओके, मला आणखीन तो सांगेल की फायदेशीर धंदा कुठचा. ग्रेट आन्सर. मला अजून काही प्रश्न पाहिजेत. हात वर करायचंय, हात वर करून. येस, तुम्ही सांग तुमचं नाव. सर, माय नेम इज हर्षल भोईर. माझं
माझ्या हातात असू दे. सर माझं इंटिरियर डिझायनिंगचं बिझनेस आहे. सर तुमचं ॲक्च्युली ते सब्जेक्ट असं आहे की उद्योजकता, जागतिकीकरण आणि भारत सोसायटीवर डिपेंड आहे. तो इंटिरियर डिझायनिंग ॲज अ फर्म, मी सोसायटीला माझ्या फर्मचा कसा फायदा होऊ शकतो ते मला तुम्हाला विचारायचं आहे. बेटर कॉस्टिंग, ऑन टाइम डिलिव्हरी, परफॉर्मन्स, नो चिटिंग इन द मटेरियल्स यूज, क्रिएटिव्ह आयडियाज आणि बेटर दॅन द बेस्ट. सुपर. सो बरेच वेळेला वाटू शकतं की मी तर काय हे असं काम करतो, ह्याच्यातून समाजाला काय मी देणं लागतो. आय थिंक फॉर दॅट ही शुड हॅव अ डीपर पर्पज. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा बिल्डर जो आहे तो म्हणत असेल की मी बिल्डिंग बांधतो, सो बिल्डिंग बांधतो ह्याच्यामध्ये कसं मी काय सोल्युशन प्रोव्हाइड करतोय. सो मे बी ही शुड से दॅट की मी लोकांना एक घर राहणं देऊ शकतो. फक्त त्यांनी चांगलं घर दिलं, टायमावर दिलं, सांगितलं तसं दिलं तरी त्यांनी देवाचं काम केलं. बरोबर. अजून 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 मला येस तुम्ही हात एकदम वर. तुमचं नाव काय? प्रदीपजी, काय प्रश्न तुमचा? नेटवर्क मार्केटिंग होतं आणि बऱ्याच दिवसापूर्वी आपण ऐकलं होतं. आता तुम्ही ज्या पद्धतीने जो व्यवसाय करताय नेटवर्क मार्केटिंग मध्ये जर काही प्रॉस्पेक्टस दिलं आणि त्याच्याबद्दल तुमचं मत काय? कारण करणारे लोक भरपूर आहेत, परंतु त्यांना तुम्ही आता जे सांगितलं का कॅपिटल आणि या दोन्ही गोष्टी जातात, तर याच्या बाबतीत तुम्ही जर चांगलं केलं तर लाखो लोक तुमच्या मागे उभे राहतील असा माझा विश्वास आहे. कारण मी बँक सोडून नेटवर्क मार्केटिंग करतोय. अरे वा, व्हेरी गुड. प्रश्न काय आहे? प्रश्न आहे यांचं नेटवर्क मार्केटिंग होतं सेंट अँजेलसचं. सर काय आहे? आमचं एका कंपनी बरोबर टायप होतं आणि ती कंपनी आमच्या कोर्सेसला नेटवर्क मार्केटिंगच्या मार्फत विकायचे. ओके. पण नंतर प्रॉब्लेम असा व्हायला लागला की ते आमचं कोर्स न विकता आमचं गुडविल विकायला लागले. मग आम्ही त्याला पूर्णविराम केला आणि बंद करून टाकलं. नेटवर्क मार्केटिंग इज अ व्हेरी गुड मॉडेल ऑफ डुईंग बिझनेस. अमेरिकेमध्ये, सिंगापूरमध्ये, UAE मध्ये फार चांगल्या प्रमाणात चालतं, पण बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये लोकांची फसवणूक होते कधी कधी बिकॉज ऑफ रॉंग पीपल इन द इंडस्ट्री. पण तसे रॉंग पीपल सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये असतात. इट इज अ व्हेरी पॉवरफुल टूल टू सेल प्रोडक्ट्स इन लार्ज नंबर्स. इट इज अ व्हेरी गुड बिझनेस मॉडेल. पण कुठची कंपनी, त्यांचं इंटेन्शन काय, त्यांचं पर्पज काय हे समजणं फार गरजेचं आहे. व्हेरी गुड. एक शेवटचा, एक लास्ट क्वेश्चन. मला शेवटचा एक प्रश्न पाहिजे. शेवटचा एक प्रश्न, लास्ट वन क्वेश्चन. इथे ते विचारतात. येस येस, इकडे आपल्या बॅच मधले, सो त्यांना फर्स्ट प्रेफरन्स मी दिलं पाहिजे. सर तुम्ही सांगितलं की बाहेरच्या देशातील उद्योगांना भारतात येण्यासाठी खूप मोठी संधी आहे. मग आपल्या देशातील उद्योगांना बाहेर जाण्यासाठी फक्त IT मध्ये संधी आहे का अजून कुठल्या तुम्हाला संधी अशा फ्युचरमध्ये दिसतात? भारतीय नागरिकांना पूर्ण जगामध्ये भरपूर संधी आहे. कारण भारतीय नागरिकांना जो अनुभव मिळतो, एवढी कठीण परिस्थिती आहे आपल्याकडे व्यवसाय करायची की जो भारतामध्ये व्यवसाय करू शकतो ना, तो जगातल्या कुठच्याही देशामध्ये करू शकतो. पहिली गोष्ट, बिकॉज देर आर सो मेनी चॅलेंजेस. देर आर सो मेनी चॅलेंजेस. मी सिंगापूरला जर गेलो, माझा सिंगापूरमध्ये बिझनेस आहे, UK मध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, न्यूझीलंडमध्ये आणि आता दुबईमध्ये सुरू करतोय. जर मी त्या देशात गेलो, मला जर कंपनी सुरू करायची आहे, मला कंपनीचं नाव द्यायचं आहे, मला बँकेचं अकाउंट ओपन करायचं आहे, तर या सगळ्या गोष्टी एका दिवसात होऊ शकतात. एवढं सोपं आहे. कॅन दॅट हॅपन इन इंडिया? हे होऊ शकत नाही. ही चांगली गोष्ट आहे. कारण हे होऊ शकत नाही म्हणून परदेशातल्या सगळ्या कंपनी जेव्हा भारतात येतील ते करावं लागेल. तेव्हा किर्लोस्कर टोयोटा, महिंद्रा किंवा व्हिडिओकॉन ते किंवा अकाई हे दे विल हॅव टू हॅव अ इंडियन लोकल पार्टनर टू हँडल द लोकल कॉम्प्लिकेशन्स. हे एकदम सुरळीत जर झालं ना तर ते पैसे घेऊन येतील, स्वतःचे बिझनेस करतील आणि निघून जातील. त्यांना इथे येऊन आपल्याबरोबर जुळून राहायला पाहिजे. ते आपल्याकडे येतील, ते आपल्याकडे पैसे लावतील, ते आपल्यासाठी टेक्नॉलॉजी आणतील, ते आपल्यासाठी कस्टमर सुद्धा आणतील. सगळं तेच आणतील. आपण फक्त सुपरविजन करायचं. पण कॉम्पिटिटिव्ह सुपरविजन विथ अ लॉट ऑफ केपेबिलिटी, विथ अ लॉट ऑफ इंटेग्रिटी, आणि डू इट डिफरंट टू वॉट दे आर डुईंग इट इन देअर कंट्रीज. लोकलायझेशन इन ग्लोबलायझेशन इज द न्यू करन्सी. लोकलायझेशन इन ग्लोबलायझेशन इज द न्यू करन्सी. या लोकलायझेशनमुळे यांना आपल्याबरोबर साठगाठ करावी लागेल. ते इंग्रजी भाषा आणतील त्यांच्याबरोबर, पण मराठी तर आपल्याकडे आहे ना. मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ, तेलुगू, म्हणजे जगातली टोटल भाषा जर जोडल्या, लँग्वेजेस,
तरी सुद्धा आपल्या लँग्वेजेस ऑफ दिस कंट्री इज मच मोर हायर दॅन द टोटल नंबर. ओके, ग्रेट सर. इट वॉज अ फॅन्टॅस्टिक इव्हनिंग. आय थिंक इकडे प्रत्येक व्यक्ती जो इकडे उपस्थित आहे, मला असं वाटतं तो खूप नशीबवान आहे की आज तो इकडे आहे, कारण एवढं जबरदस्त ज्ञान आज आम्हाला सगळ्यांना तुमच्याकडनं मिळालं आहे. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या आपण धन्यवाद सरांना. आय थिंक एव्हरीबडी जे आपल्याला आज मिळालंय सरांकडनं, दॅट इज सिम्पली सुपर, सिम्पली ऑसम. माय प्लेजर. आणि सर, जसं तुम्ही सांगितलं की जेव्हा आपण सोशल एंटरप्रेन्योर असतो, आपल्यावर आपली माणसं असतात, आपली टीम असतात, आपले कस्टमर असतात, आपले वेंडर असतात, आणि मला असं वाटतं आजपासून एवढी सगळी जी शेकडो तमाम जनता इकडे आहे, ही पण तुमच्या बरोबर आहे आणि तुमच्या विजनला नक्कीच आमचे गुड विशेस आहेत सर. आणि खरंच सांगतो की भारावून टाकणारा हा अनुभव आहे. वी हॅव समथिंग फॉर यू. आम्हाला असं वाटतं की तुम्ही तुमच्या पुढच्या प्रवासामध्ये आमची कुठेतरी एक छोटीशी आठवण ठेवावी, आणि म्हणून आमच्याबरोबर असे काही प्रशिक्षणार्थी आहेत आज ज्यांच्यासाठी तुम्ही रोल मॉडेल आहात. बिकॉज दे आर ॲक्च्युली इन द बिझनेस ऑफ IT एज्युकेशन. आणि वेन यू वेअर द चीफ गेस्ट टुडे, सो त्यांच्यासाठी हा एकदम महत्त्वाचा क्षण होता. सो त्यांच्या हस्ते आम्हाला तुम्हाला एक आमची आठवण एक द्यायची आहे. मी त्यांना स्टेजवर बोलवतो. आज जे आहेत आपल्याबरोबर ज्योतिराम सपकाळ आहेत, महेश हटवे आहेत, शैलेंद्र गुरव आहेत. जोरदार आणि आपण त्यांचं स्वागत करूया. प्लीज स्टेजवर आमचे लक्ष वेगळे आणि लक्ष ॲडव्हान्सचे पार्टिसिपंट आहेत. माझी प्रभूचरणी एकच प्रार्थना, इथे बसलेला प्रत्येक उद्योजक एवढा मोठा व्हावा की दरवर्षी त्याच्या घरी इन्कम टॅक्सची रेट झाली पाहिजे. बँकेने तुम्हाला कस्टमर बनवावं म्हणून तुमच्या मागे पळाले पाहिजे. जगातली सर्वात महाग गाडी तुमच्या दाराशी उभी असली पाहिजे आणि तुमच्याकडे हजारो लोक जुडले गेले पाहिजेत कस्टमरच्या रूपातनं, एम्प्लॉईच्या रूपातनं. ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. फक्त शेवटचं तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही आज बॉर्न टू विनचा हा अनुभव जो आहे तो आजच्या आमच्या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदाच येऊन घेतलात. सो 2 शब्द जस्ट फॉर बॉर्न टू विन, युअर अभिप्राय, तुमचा अभिप्राय. बॉर्न टू विनची अंमलबजावणी करा. बॉर्न टू विन म्हणजे तुम्ही शब्द तर ऐकलाय, आता यू हॅव टू विन. यू आर विनर्स, यू नीड टू बी बिगर विनर्स. माझं असं मत आहे की जो हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे बॉर्न टू विनचा, मला असं वाटतं जे मी सुरुवात केली तेच मी परत सांगणार की प्रत्येक माणसाने कोचिंग कायमस्वरूपी ठेवावी. जेव्हा श्री अतुल राजोली माझ्याबरोबर चर्चा करत होते तेव्हा मी त्यांना म्हणालो की तुम्हाला या कार्यक्रमचे ॲडव्हान्स स्टेजेस ठेवले पाहिजेत. एज्युकेशन कधीच न थांबवता जे ॲडव्हान्स कोर्स करून निघतात त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही वर्षातनं 1 दिवस किंवा 2 दिवस किंवा 3 दिवस पुन्हा काहीतरी कोचिंग करत राहा. बट कोचिंग आणि लर्निंग शुड बी अ पार्ट ऑफ युअर लाईफ. उद्योजकतामध्ये पुढे वाढण्यासाठी तुम्हाला ज्ञान लागेलच, नॉलेज लागेलच, तर ते तुम्ही कधी पण थांबवू नका, घेत राहा. मी असं म्हणेन की जर अशा प्रकारच्या संस्था या देशामध्ये असल्या तरच आपण प्रगतिशील होऊ शकतो. कारण अनफॉर्च्युनेटली एंटरप्रेन्योरशिप आपल्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये शिकवला जात नाही. ज्या पद्धतीने इथे शिकवला जातो ही सर्वात चांगली पद्धत आहे. मला बॉर्न टू विनची सर्वात चांगली गोष्ट जर कुठची आवडत असेल तर ती म्हणजे बॉर्न टू विनचा जो इन्व्हॉल्वमेंट असलेला विद्यार्थी असतो, एंटरप्रेन्योर असतो, त्याच्यामध्ये स्टेजवर येऊन उभं राहून बोलायची छातीत हिंमत येते. या हिंमतीच्या जोरावर तो जग काबीज करू शकतो. ही हिंमत असणं गरजेचं आहे आणि या हिंमत आणण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचा परिक्रम करावा लागतो. अशा प्रकारच्या बॉर्न टू विन प्रोग्राम्स करून तुम्ही हे सगळं घडवू शकता. मित्रांनो, एकच सांगेन, आय वुड लाईक टू गिव्ह माय सल्यूट अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टू बॉर्न टू विन, ज्यांनी एवढ्या लोकांच्या जीवनामध्ये व्हॅल्यू एडिशन केलं आहे. एक उद्योजक जो त्याच्या आईला स्टेजवर घेऊन आला तर माझ्या डोळ्यात देखील पाणी आलं, कारण मला माझी आई आठवली. तर आपण किती जरी मोठे उद्योजक झालो
तरी आपली संस्कृती जी आहे त्या आपल्याला बाळगता आली पाहिजे. आणि इंडियन्स आर इमोशनल पीपल. इंडियन्सच्या मनामध्ये भरपूर इमोशन्स असतं. या इमोशन्सच्या जोरावर आपण चांगला व्यवसाय करू शकतो. पण कुठच्याही उद्योजकाला कंटिन्युअसली एक कोच हवाच असतो. अतुल राजोलीजींमध्ये मी असा एक फार भारी भक्कम कोच पाहतोय आणि मला खात्री आहे की येणाऱ्या वर्षांमध्ये भारतातल्या अमुक नावाजलेल्या कंपनीजचे मालक एक दिवस तुमच्यातले बरेच मंडळी असणार आणि त्या दिवशी देखील तुम्ही तुमच्या जीवनातल्या प्रगतीचा श्रेय बॉर्न टू विन सारख्या संस्थेला देणार, अतुल राजोली सारख्या व्यक्तीला देणार. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. नाव थँक्यू सो मच.